शिवाची पूजा ही निशिथखाली विशेष सांगितलेली आहे. निशिथकाल म्हणजे रात्रीचा काळ. महादेवांची उपासना करण्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. मग शंकराला पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा, ते झाल्यानंतर मग दुधाचा अभिषेक करायचा, मग पंचामृताचा अभिषेक करायचा. उसाच्या रसाचाही अभिषेक महाशिवरात्रीला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. ज्यावेळी काही नव्हतं त्याही वेळी शिव होता, ज्यावेळी काही असणार नाहीये त्याही वेळी शिवच असणार आहे. महाशिवरात्रीची उपासना जी आहे ते आपण कुठून सुरू करू शकतो आणि कुठपर्यंत ती करायला पाहिजे? सुरुवात सूर्योदयापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत आहे. तर त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळं शुचिर्भूत होऊन शंकराच्या पूजेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र गोळा करून तुम्ही संध्याकाळपर्यंत ते सगळं तिथं पूजेसाठी आणून सामुग्री जमवून ठेवायची आहे. सूर्यास्ताच्या वेळी स्नान करून पहिल्यांदा यामपूजेला सुरुवात करायची. याला दर 3 तासांनी एक पूजा सांगितलेली आहे शंकराची. त्याला यामपूजा असं म्हणतात. वेगवेगळी रूपं आपल्याला आहेत. तर आपल्याला पूजन सात्विक पूजा करत असताना सात्विक रूपच डोळ्यासमोर आणायचं. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं तसं ध्यायेन नित्यम महेशम. भगर वरी तांदूळ शंकराच्या उपासाला खायचे नाही असं कुठे धर्मग्रंथात उल्लेख नाही. नमस्कार. देसीपॉडच्या आजच्या महाशिवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये मी प्रसाद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाशिवरात्री ही एक रात्र नसून ती रात्र आहे साधनेची, शिवतत्वाची आणि आत्मजागृतीची. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवाच्या रहस्यांबद्दल, मंत्रांच्या सामर्थ्याबद्दल आणि वेद परंपरेच्या खोल अर्थाबद्दल, थेट शास्त्र, अनुभव आणि साधनेच्या दृष्टिकोनातून. आणि आज आपल्यासोबत या विषयांवर चर्चा करण्यासाठी आहेत वेदमूर्ती, ऋग्वेद पंडित श्री मनोजय करांबळेकर गुरुजी. गुरुजींना सुमारे 3 दशकांचा यज्ञ, पूजाविधी आणि वैदिक संस्कारांचा अनुभव आहे. त्यांनी भारताबरोबरच अमेरिका, चीन, UK, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इटली या देशांमध्येही स्तोत्रे आणि सूक्तांचे अध्यापन व विधी केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर, राजकारणी, सेलिब्रिटीज आणि राजघराण्यांमध्येही गुरुजींनी पूजाविधी केलेले आहेत. आणि आज आपल्यासोबत गुरुजी महाशिवरात्रीचे खरे आध्यात्मिक महत्त्व, शिवपूजेचे नियम आणि मंत्रांचे सामर्थ्य या विषयावरती चर्चा करणार आहेत. शिव म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया आजच्या या महाशिवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये. चला तर मग सुरू करूया ओनली ऑन देसीपॉड. करंबळेकर गुरुजी, देसीपॉडच्या आजच्या महाशिवरात्रीच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. येस. आज आपण पॉडकास्टची सुरुवात शंकराच्या श्लोकांनी करूया. नक्कीच. कारण महाशिवरात्रीचा एपिसोड आहे. तर श्री गणेशाय नमः. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की महाशिवरात्रीचं इतकं महत्त्व काय? महाशिवरात्र, आधी ह्या दिवसाला महाशिवरात्र का म्हणायचं इथून सुरुवात करावी लागेल. तर दर महिन्याला शिवरात्र येते आणि माघ महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला जी येणारी रात्र आहे तिला महाशिवरात्र असं म्हणतात. तर महाशिवरात्रीला शंकराला ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी 3 जे देवता आहेत, तो शंकराचं प्रकटीकरण ज्योतिर्मय स्तंभातून त्यावेळी झाल्यामुळे याला महाशिवरात्र असं म्हणतात. काही जुन्या धर्मग्रंथांच्या आधारे त्या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला, त्यामुळे सुद्धा ह्या महाशिवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. जे हलाहल विष समुद्र मंथनातून प्राप्त झालं ते भगवान शिवांनी ह्या दिवशी प्राशन केलं आणि म्हणून ह्या दिवसाला त्याचं आपण असं म्हणू शकतो की ऋणनिर्देशन म्हणून सगळेजण ह्या महाशिवरात्रीला ह्या भगवान शिवांची पूजा करतात. बऱ्यापैकी सगळे आपण जे सण म्हणा किंवा काही उत्सव असतात किंवा देवाचं काही करायचं असतं आपल्याला, ते आपण सगळं सकाळी करतो. महाशिवरात्र आपण संध्याकाळी का करतो? शिवाची पूजा ही निशिथखाली विशेष सांगितलेली आहे. निशिथकाल म्हणजे रात्रीचा काळ. कारण शिव ही देवतात शून्य, आपण असं म्हणतो ना, शिव म्हटल्यानंतर शून्य. ज्यावेळी काही नव्हतं त्याही वेळी शिव होता आणि ज्यावेळी काही असणार नाहीये
त्याही वेळी शिवच असणार आहे. असं असल्यामुळे शिवाला विशेष सायंकाल आवडणारी आहे. मग याचा अर्थ सकाळची पूजा आवडत नाही असं नाही, पण रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व त्यामुळे प्राप्त झालेलं आहे की शंकरानं ते विष सकाळी प्राशन केल्यानंतर त्याला जो त्रास व्हायला लागला तो सूर्यास्तानंतर जसं त्या विषाचा त्रास व्हायला लागला वरती, मग शंकरावरती काही लोक पाणी घालायला लागले, काही लोक त्याच्यावरती नागानं हे केलं, काय मानेच्या भोवती नागाचं हे केलं, असं जे सगळे उपचार करायला लागले ते सगळे रात्रीच्या वेळी करायला लागले. आणि हे याच्यामध्ये जर आध्यात्मिकाच्या सोबत सायन्स जर बघायचं झालं तर ऊर्जा त्या शिवरात्रीच्या दिवशी ऊर्जा ही ऊर्ध्वगामी असते आणि आपल्या मूलाधार चक्रापासून सहस्रधार चक्रापर्यंत ती ऊर्जा आपल्याला जर साठवायची असेल तर ग्रॅव्हिटीचा नियम आहे वरून खाली, पण ती ऊर्जा त्या दिवशी शंकराचं हे महाशिवरात्रीचं जे आपण व्रत करतो त्यावेळी ती रात्रीच्या वेळी खालून वरती जात असते. त्यावेळी तुम्ही म्हणून आडवं झोपून देत राहायचं नाही, म्हणून ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसा आणि मग ते करत असताना सतत 6 तास 8 तास ध्यानामध्ये बसा. तर असं सर्वसामान्य मनुष्याला ते शक्य नाही. म्हणून मग 4 यामपूजा करा की तो मध्ये अभिषेक करेल, मध्ये पूजन करेल, मध्ये बिल्वपत्र वाहेल, मध्ये भगवान शिवांचं नामस्मरण करेल, नामसंकीर्तन करेल आणि तो जागृत असेल. आणि त्या रात्रीला जागृतीचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे, कारण ती जागृती नुसती शरीराची नसून मनाचीही जागृतीची गरज आहे. सर्वसामान्य माणसांनी महाशिवरात्रीला जर पूजा करायची असेल तर त्याची विशिष्ट पद्धत काय आहे? सगळ्यात पहिल्यांदी आपल्या संस्कृतीमध्ये पूजा करत असताना षोडशोपचार पूजा सांगितलेली आहे. ही षोडशोपचार पूजा आहे, पंचोपचार पूजा आहे, 48 उपचारांची पूजा आहे. ह्या सगळ्या पूजेचे प्रकार आहेत हे सगळे सांगितलेले. मग सगळ्यात पहिल्यांदी ज्या देवाची पूजा करणार त्या देवाच्या पूजेचं ध्यान करायचं आहे. आता ध्यान करत असताना ते ध्यान म्हणजे त्या देवाचं वर्णन आहे की तो भगवान कसा आहे, मी कुणाची पूजा करतोय. तर आपण रुद्र रूपाचं ध्यान केलं तर ती अभिचारिकाकडे जाते आणि सात्विक रूपाचं जर पूजा केलं तर ती सात्विक पूजा म्हणून होते. म्हणून ध्यान करत असताना ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगपराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनौ समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्युं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. हे सगळं त्याचं वर्णन आहे. त्याचं 5 मुखं आहेत, त्याला 3 नेत्र आहेत, विश्वाला तो वंद्य आहे, तो विश्वाचा मूळ आहे, असं सगळं सांगितलेलं आहे. मग तो चंद्राच्या कांतीप्रमाणे आहे. त्यानंतर रजत म्हणजे चांदीसारखा चकाकणारा आहे, असं सगळं. आणि मग तो पद्मासीनौ समन्तात, म्हणजे मांडी घालून बसलेला आहे, असं जे सगळ्याचं जे त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि ह्या वर्णनाची मी पूजा करतो. मग हे असं ध्यान म्हणून झाल्यानंतर मग त्याचं आवाहन करायचं आहे की तुम्ही आता या. हे ध्यान मी डोळे मिटून केल्यानंतर माझ्या मनामध्ये ती मूर्ती होते आणि त्या सगुण रूपामध्ये तुम्ही या असं सांगितल्यानंतर त्या बाणाच्या लिंगामध्ये त्याची स्थापना करायची, म्हणजे आवाहन करायचं. आणि ते आवाहन करून झाल्यानंतर मग आवाहन, पाद्य, अर्घ्य, आचमन अशी सगळी पूजा झाली की मग स्नान झाल्यावरती मग अभिषेक. मग अभिषेकाला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. जलधारा शुभप्रिया. अभिषेक कुठल्या कुठल्याचे करायचे तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक सांगितलेले आहेत, पण शंकराला जास्ती काय आवडतं तर जलधारा. म्हणून तुम्ही बाकी काहीही जरी केलं आणि जर ती जलधारा नसेल तर शंकराला तृप्ती प्राप्त होत नाही. आणि त्या तृप्ती आणि ज्याच्यासाठी करतो त्याला जर समाधान प्राप्त झालं नाही तर नक्की ते आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही. म्हणून त्याला आवडतं ती गोष्ट आपण करायची असते. मग शंकराला पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा, ते झाल्यानंतर मग दुधाचा अभिषेक करायचा, मग पंचामृताचा अभिषेक करायचा. मग हे आपण नेहमीची कुठलीही पूजा करत असताना, अगदी घरी आपण नेहमी सत्यनारायणाची पूजा, गणपतीची पूजा असं करत असताना पंचामृत बघतो, पण मग ते दूध अभिषेक कशासाठी करायचा, दुधाचा अभिषेक. तर दुधाचा अभिषेक केल्यानं आपल्याला समृद्धी मिळते. ते केल्यानंतर दह्याचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला पुष्टी प्राप्त होते. आणि मग दही, दूध, तुपाचा अभिषेक केल्यानं आपल्याला तेज प्राप्त होतं. मधाचा अभिषेक केल्यानंतर आपल्याकडे वाणीमध्ये माधुर्य आणि सगळ्या प्रकारची संतुष्टता प्राप्त होते. आणि
साखरेचा अभिषेक केल्यानंतर सगळ्या प्रकारचे आपण जे केलेलं हे आहे ते अभिषेकाचं पूर्णपणे पुण्य आपल्याला प्राप्त होतं जर आपण साखरेचा अभिषेक केला तर. आणि हे तसंच करत असताना उसाच्या रसाचाही अभिषेक महाशिवरात्रीला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. उसाचा रस चा अभिषेक केल्यानंतर आपण म्हणतो की कुटुंबामध्ये कलह आहेत, कुटुंबामध्ये आपण मिळालेला संपत्ती, संतती आपल्याला योग्य वाटत नाही आहे. तर ते सगळ्याची वृद्धी होण्यासाठी संपत्तीची, संततीची, कुणाला संतानप्राप्ती नसते, तर त्यासाठी उसाच्या रसाचा जर अभिषेक केला तर वंशवृद्धी सांगितलेली आहे. उसाच्या रसाचा अभिषेक केला तर उत्तम धनसंचय सांगितलेला आहे. म्हणून हे सगळे जे अभिषेक असे झाले की इथपर्यंत अभिषेकाची पूजा झाल्यानंतर मग त्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायला सांगितलेलं आहे. मग तेही श्वेत म्हणून कर्पूर गौरम करुणावतारम आपण म्हणतो ती पांढरं वस्त्र. मग तो सगळा कापराचा रंग हा पांढरा आहे. तर शंकराला जरी तो स्मशानामध्ये राहणारा आहे, व्याघ्रांबर पांघरणारा आहे, गजचर्म नेसणारा आहे, तरी तो वेगवेगळ्या रूपामध्ये आहे. त्या वेगवेगळ्या रूपामध्ये त्या भगवंताला आपण तशी पूजा करायची आणि आपण घरामध्ये पूजन करत असताना सात्विक रूपाचीच पूजा करायची आहे. मग ती सात्विक रूपाची मग ते वस्त्र, यज्ञोपवीत, अक्षता, अक्षत म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण केलेलं जे कर्म आहे ते अर्धवट होऊ नये म्हणून ते अक्षता व्हायचे आहेत. मग त्याला आवडणारी फुलं, बेलाची पानं असं करून ती षोडशोपचार पूजा आपण भगवान शंकरांची करायची आहे. करायची आहे. महाशिवरात्रीला असं म्हणतात की उपासाला फार महत्व आहे. तर ते काय नेमकं महत्व आहे? उपासाला महत्त्व कारण आपण अगदी सत्यनारायणाची पूजा करायची असली तरी उपास करायला सांगितलेला आहे. गणपतीची उपासना करायची असली तरी उपास. उपास हा भगवंतासाठी नसून स्वतःसाठी उपास आहे. मी भगवंताची ज्यावेळी पूजा अर्चा करणार आहे त्यावेळी मी शुचिर्भूत असलं पाहिजे. आणि मग ते मी शुचिर्भूत असणं म्हणजे काय, तर मी जर समजा काहीतरी खाल्लं तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची अन्न सांगितलेली आहेत. 6 प्रकारचे रस सांगितलेले आहेत जे अन्नामध्ये. षड्रसयुक्त अन्न जर खाल्लं तर ते खाल्ल्यानंतर त्याचे दोष पण आहेत. कारण आपण ते ज्यावेळी अन्न खातो आणि पूजेला बसतो त्यावेळी ते जर नीट पचन झालं नाही तर ढेकर येणार, जास्ती जेवलो तर आपल्याला झोप येणार, असं कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये. आणि ह्या कलियुगामध्ये आपलं शरीर हे अन्नमय कोश सांगितलेलं आहे आणि तेच जर त्या शरीराला दिलं नाही तर तुम्ही अगदी भगवंताशी कनेक्ट होताना जागृतपणे कनेक्ट होऊ शकाल. म्हणून उपवास सांगितलेला आहे. आणि उपवास म्हणजे आता जो हल्ली करतात उपवास म्हणजे अगदी आपल्याकडे सगळे French fries. हां. पुण्यामध्ये सगळीकडे अगदी उपासाची थाळी असं हां. इथपर्यंत झालेलं आहे सगळं. तर उपास म्हणजे फलाहार असा पूर्वी शब्द असायचा. आणि तो फलाहार म्हणजे अगदीच आपल्याला काही न खाता शक्य होणार नसेल उपास करणं, तर तुम्ही नुसता फलाहार घ्या. तो आता ते फलाहार हा शब्द जाऊन तो फराळ असा झालेला आहे अपभ्रंशाने. आणि मग त्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी खिचडी. आणि बाकीचे काय मग कितीतरी पदार्थ अगदी स्वीटपासून तिखटापर्यंत सगळे हो. पदार्थ असतात की जे उपासाला मीठ वर्ज्य सांगितलेलं आहे. म्हणजे मीठ म्हणजे तुम्ही ते अळणी झालं की तुम्ही ते खाणार नाही जास्त. असं त्याच्यामागे शास्त्रकाराचं हे आहे. म्हणून त्या उपासाला महत्त्व अशाचसाठी आहे की तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. आणि उपवास हा खाण्याचा नसून उपवास म्हणजे जवळ असण्याचा वास आहे. त्यामुळे आपण उपवासाचा आता जो अर्थ केलेला आहे तो जे आपण नेहमी अन्न खातो ते अन्न न खाता दुसरं काहीतरी वेगळं अन्न खाणं, चेंज ऑफ फूड म्हणजे उपासाचं आपण म्हणतो, हल्ली म्हणतो ते न करता आपल्याला जर खरोखर निस्सीम भक्ती करायची असेल तर निराहार असून भगवंताच्या जवळ थांबणं ह्याला उपवास असं म्हटलेलं आहे. मला अजून एक तुमच्याशी बोलताना एक प्रश्न जाणवला, की जसं तुम्ही मगाशी म्हणालात, पुण्यामध्ये बरेच लोकांना कन्सेप्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत. त्याचप्रमाणे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये बऱ्याच वेळेला लोकं अत्यंत काय म्हणतात बिझी असतात. काही लोकं प्रवास करत असतील दिवसभर किंवा काही लोकांच्या मीटिंग्ज असतील, कंपनीत काम असेल, शारीरिकदृष्ट्या फार असं हेवी वर्क असेल, ज्याच्यासाठी तुम्हाला खाल्लं गेलं पाहिजे किंवा तुम्हाला तेवढा वेळ नाही मिळणार उपासना करायला. तर मग अशा लोकांसाठी पण त्यांना जर का भक्ती करायची असेल, त्यांना जर का उपासना करायची असेल महादेवाची, तर ते कशा पद्धतीने करू शकतात? महादेवांची उपासना करण्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये एक जर सांगायचं झालं तर
महाशिवरात्रीचीच हे ज्याला माहितीच नाही अशाही भगवंत ची सेवा करू शकतो. म्हणजे ज्याला भगवंत म्हणजे काय हे माहिती नाही, शिव म्हणजे काय हे माहिती नाही. पण होणारी कृती जर ती भगवंताप्रती जाणारी असेल, हं. तर ती भगवंत तीही पूजा मान्य करून घेतो. अशी एक महाशिवरात्रीला एक कथा पण आहे. आणि स्टोरी सगळ्यात कथा का असतात, की तुम्ही त्या पूजेकडे जास्ती जवळ जाऊन कनेक्ट होऊन ती मनोभावे पूजा करावी, हा त्यामागचा हेतू असतो. म्हणजे ती पूजा जर जमली नाही, तर मी हे करतोय त्यानी पूजाच झाली, असं समजायचं कारण नाही. हं. मग ते काय आहे महत्त्वाचं, तर व्याधाची मी एक ह्याच्यावरती गोष्ट सांगतो आणि मग कुठली पूजा करता येईल आपल्याला तेही सांगतो. तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक व्याध नावाचा शिकारी एकदा जंगलामध्ये, अरण्यामध्ये शिकार करण्यासाठी गेला. त्याला शिवरात्र आहे किंवा आज शंकराचं लोकं पूजा करतायत, हे करतायत असं मंदिरामध्ये दिसलं. हं. पण त्या भक्तांची त्याने शिव, शंकर असं म्हणून हर हर महादेव असं ते म्हणत होते. तर त्यांची चेष्टा करून तेच तो म्हणत आपण कसं ते बोलतायत तेच बोललं, की त्याला जसं आपण त्याला काय म्हणायचं वेड्याहून दाखवतोय किंवा त्यांची निंदा नालस्ती करतोय असं वाटतं, की जो बोललेलं असतं तेच बोलतो असं. तर ते करत तो आला त्यांना चिडवून. त्याला वाटलं, की आपण हे त्याला चिडवलं. पण त्या भक्तांना वाटलं, की अजून हा एक भक्त आहे त्याला वेळ नसल्यामुळे हे म्हणत तो जातोय. हं. असं करत तो अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर तिथं एका सरोवराच्या शेजारी तो थांबला आणि तिथं संध्याकाळ झाली तरी एकही श्वापद आलं नाही. म्हणून मग त्याला शिकार केल्याशिवाय तो शिकारी असल्यामुळे त्याला खाणं मिळणार नाही. म्हणून तो तिथंच थांबला. तर तिथं थांबला तर आपल्याला आता रात्री थांबायचं आहे म्हटल्यावरती ती जागा त्याने स्वच्छ केली. तर स्वच्छ केल्यानंतर तिथे एक दगड होता आणि त्याच्यावरती तो शाळुंखा म्हणतात त्याला. तर त्या शाळुंखीवरती एक दगड ठेवलेला होता. त्याला पिंडी असं म्हणतात. तर त्या ह्याच्यावरती तो पाय देऊन त्या झाडावरती चढला. ते झाड होतं बेलाचं, पण हे त्याला माहिती नाही. हं. आणि तो त्या झाडावरती चढला आणि त्या श्वापदाची वाट बघायला लागला, की कोणतरी शिकारी येईल म्हणून. पण तो ती वाट बघत असताना समोर त्याच्या झाडाची पानं येत होती. म्हणून ती पानं बाणानं बाजूला करत तो तिथं थांबत होता आणि मग ते थांबत असताना म्हणत होता काय, की ते जे लोकं म्हणत होते तिकडे मंदिरात अच्छा. येताना, शिव हर शंकर किंवा सांब सदाशिव असं शंकराची नावं घेत होता. तर ते घेत असताना ती त्याची अजाणतेपणी भक्ती होत होती. तीही म्हणजे तो काम करत काय होता तर शिकार म्हणजे एका प्राण्याची हत्या करणार होता. पण त्याला काय त्याचं हे माहिती नसताना म्हणून शंकराला भोलेनाथ असंही म्हटलेलं आहे किंवा सदाशिव असंही म्हटलेलं आहे. तर मग ती रात्र झाली आणि त्याला खायला काही मिळालं नाही. त्यामुळे त्याचा उपासही तो घडला. पानं खाली टाकल्यामुळे ती बेलाच्या ची पानं होती आणि ती शंकराच्या पिंडीवरती पडली म्हणून त्यांना बेलपत्र वाहण्याचंही पुण्य मिळालं. आणि असं करत असताना मध्येच एक बाण त्याचा खाली पडला. म्हणून तो झाडावरून रात्रीच्या वेळी खाली कसं उतरणार म्हणून तो थोडासा खाली येऊन त्या दगडावरती हात ठेवला म्हणजे पिंडीला हात आणि खाली जमिनीवरचा बाण खाली वाकून उचलला. म्हटल्यावरती तो शंकराला नमस्कार सुद्धा वाटला. मग असं हे सगळं आणि त्या दिवशी रात्रभर असं त्याने केल्यामुळे त्याला शिवपूजनाचं फल प्राप्त झालं आणि सकाळी आल्यानंतर तो उपासच त्याचा घडल्यामुळे त्याला सकाळी आल्यानंतर पत्नीनं जेवायला दिल्यानंतर तो त्या दिवसाचं पारणं झालं. म्हणजे हं. जी शंकराची महाशिवरात्रीला सगळी उपासना सांगितली आहे, ती त्याची म्हणजे नकळत ती घडली. कुठलीही माहिती नसल्यामुळे आणि असं झाल्यानंतर सुद्धा त्याला ते फल प्राप्त झालं आणि मग हे असं सगळी ही कथा व्याधाची कथा गरुड पुराणामध्ये सांगितलेली आहे. तर त्याचं हे मग शंकराचार्यांनी एक मानस पूजा पण सांगितलेली आहे, की ज्याला अच्छा. हे करायचं आहे आणि माझ्याकडे कुठलंही साधन सामुग्री नाही. मी ऑफिसमध्ये आहे, मी मीटिंगमध्ये आहे, मी प्रवासामध्ये आहे. तर मनाने शुचिर्भूत होऊन ती पूजा करायची आहे. मग ती कुठली पूजा आहे? काय शंकराचार्यांनी सांगितलं? ते कुठलं स्तोत्र आहे? तर रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानंच दिव्यांबर म्हणजे आपण साध्या उपचारांनी पूजा करतोय, की जी शंकराला आवडणारी आहेत बेलपत्र आणि हे. पण हे इथं आहे, की मी मनामध्ये जर ठरवायचंच आहे किंवा कल्पनाच करायची आहे. ती कल्पनासुद्धा म्हणजे गोल अचीव्ह करायचं मी अमुक एक झालो, तर मी
साधा कोणतरी झालो असं कशाला, मोठा कोणतरी मी जगाचा हे झालोय असं म्हणता येईल. तशी शंकराचार्यांनी केलेली ही स्तुती आहे. म्हणजे मी रत्नैः कल्पितमासनम, शंकराला जणू काही रत्नांचंच आसन देतोय. रत्नैः कल्पितमासनम हिमजलैः स्नानंच दिव्यांबरम, म्हणजे हिमजलय म्हणजे कैलास पर्वतावरून आणून मी पाणी देतोय. म्हणजे मी आता इथं बसलोय, ऑफिसमध्ये आहे किंवा कुठेही गाडीमध्ये प्रवास करतोय. पण कल्पना अशी डोळी मिटल्यावरती अशी करायची आहे, की मन ज्यावेळी निर्विकार होऊन ज्यावेळी भगवंताप्रती जातं, त्यावेळी केलेलं थोडंसं स्मरण अल्पसुद्धा त्याने भगवान सदाशिव संतुष्ट होतात. म्हणून त्यांना आशुतोषही म्हटलेलं आहे. आणि मग या पूजेमध्ये सगळ्यात शेवटी सांगितलं आहे, आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचरा, माझा आत्मा तूच आहेस. माझी बुद्धी ही पार्वती आहे. मतिः सहचरा प्राणा शरीरं गृहम, माझं हे शरीर हेच तुझं मंदिर आहे. प्राणा शरीरं गृहम, मग पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती, मी हे जे काही कार्य करतोय तीच तुझी पूजेची उपचार मी देतोय असं. आणि मी ज्यावेळी झोपेन त्यावेळी ती माझी निद्रा ही समाधी स्थिती असेल, इतकं सांगितलेलं आहे त्यामध्ये. आणि मग सगळ्यात शेवटी काय, अशी ही पूजा मानस पूजा करून झाल्यानंतर सुद्धा माझं काही न्यून असेल त्याच्यामध्ये, तर करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधम, म्हणजे मनानं पूजा करत असताना सुद्धा जर काही अपराध झालेले असतील तर मी त्याला तुझ्याकडे क्षमा मागतो. आणि मग काय, जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो, असं मी तुझं नामसंकीर्तन पण करतो. अशी पूजा केल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी जर शक्यच नसेल तर ही पूजा केल्यानंतर सुद्धा जप जाप्य अभिषेक उपासना हे केल्याचं सगळं फळ ही मानस पूजा ने आपल्याला प्राप्त होणार आहे. महादेवांचं वर्णन केलेलं आहे. तर बऱ्याच वेळा सर्वसामान्यांमध्ये महादेवांचं वर्णन हे एक वेगळ्या प्रकारे केलं जातं, की की असं शंकर म्हणजे अगदी हां, अगदी म्हणजे एकदम सिंपल भाषेमध्ये बोलायचं झालं तर डेंजरस. हां, ते अघोरामध्ये शंकर म्हणजे भगवंताची सगळ्याच देवांची सगळी अशी रूपं आहेत. पण आपल्याला जे सांगितलेलं आहे, तर शिव हे जे सांगितलेले आहेत, की पुष्पदंत नावाचा एक गंधर्व होतो. त्यांनी शिवपूजन करत असताना त्या बेलपत्रावरती पाय पडल्यामुळे त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्याला मनुष्य जन्म झाला. आणि त्या प्रायश्चित्तातून मुक्ती होण्यासाठी त्याने शिव महिम्न स्तोत्र हे शंकराची उपासनेसाठी सगळ्यांसाठी केलं. आणि तर ते जे स्तोत्र आहे त्यामध्ये त्यांनी त्याचं शंकराचं वर्णन केलेलं आहे. स्मशानेष्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिताभस्मालेपस्रगपि नुकरोटी परिकराः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसी. म्हणजे तू असा सगळा असताना सुद्धा तू मंगलमसी आहेस. का तर तो आपण हे जसं वर्णन आहे तसं आपण नेहमी कापूर लावत असताना जे एक मंत्र म्हणतो, कर्पूर गौरम करुणावतारम, कर्पूरासारखा तुझा वर्ण आहे. कर्पूर गौरम करुणावतारम, सगळ्यांना तू करुणा येते तुला सगळ्यांची. करुणावतारम संसार सागरम भुजगेंद्रहारम, भुजगेंद्र म्हणजे तो काय सापाचाच हार आहे त्याच्या गळ्यात. असं असताना सुद्धा तो मंगलमसी आहे. म्हणून आपल्याला तो जर समजा जसा योग्यांसाठी तो कोण आहे तर आदियोगी आहे. कलाकारांसाठी कोण आहे तर तो नटराज आहे. त्यानंतर छोटे असे अजाणतेपणी सुद्धा उपासना करतील, त्याची पूजा करतील, त्यांच्यासाठी तो कोण आहे तर सांब सदाशिव आहे किंवा आशुतोष आहे. तसंच जर काळासाठी कोण आहे तो तर महाकाल आहे. जर आजारी असतील कोण जर हे आहे तर त्यांच्यासाठी तो कोण आहे तर वैद्यनाथ आहे. अशी सगळी त्याची रूपं आहेत. आपण फक्त जे आपल्याला दाखवलं गेलं तर राक्षसांना तो संहार करतो म्हणून तो महारुद्र असं. तर त्यामुळे तो तसा नसून तो असाही आहे की तो म्हणून ते रूप त्याचं प्रत्येकाचं म्हणजे मनुष्य एकच असतो. पण कधीतरी मुलांनी नीट काही केलं नाही की वडील जसे रागावतात तसा तो रागावलेलाच आपल्याला बाप असा सगळ्यांना सांगितलेला आहे. की बाप म्हणजे ना की वडील हे अगदी असे म्हणजे काय अगदी डेंजर असतात. आणि म्हणून आपल्याकडे म्हणत असताना सुद्धा ए आई आणि बाप म्हणजे आपल्याला वडील म्हणजे आपल्याला लांब वाटतात म्हणून ओ बाबा असं म्हणून भगवंताला पण आपण म्हणत असताना कधीतरी तो भगवंत माझा, तो गणपती, तो शंकर असं हे इतके आपण की तो आपल्या जवळचाच आहे तो असं. मग अगदी आपला ओ माय फ्रेंड गणेशा वगैरे जसे पिक्चर असे आले ना तर ती भाव आहे त्याच्यामध्ये. सख्य भाव सांगितले म्हणजे नवविधा भक्तीतले जे भाव सांगितलेले आहेत त्याच्यातला तो माझा सखाच आहे तो देव म्हणजे.
त्यामुळे आणि ह्या सगळ्यामध्ये शंकराची उपासना जी आता म्हटलं की ही रूपं दाखवली गेली, तर ती सगळी रूपं आहेतच. मग त्या प्रकारचं संहारक ज्यावेळी त्याच्यावरती कार्य सोपवलं, त्यावेळी तो तसा झाला किंवा तो ज्यावेळी आता हे समुद्र मंथनातून विष आलं, आता त्याचं काय करायचं? त्यावेळी तो पुढे झाला आणि मी घेत होते. असं सांगितलं की हेच तो हा एकटा पचवू शकेल आणि शंकराच्या मुखामध्ये सतत रामनाम आहे आणि तेच त्याच्या हृदयामध्ये सुद्धा रामच आहे. त्यामुळे ते त्याला तोंडातही ठेवता नाही आलं विष. मी घेऊन नुसतं असं पाणी तोंडात ठेवल्यासारखं नुसतं ठेवलं असतं म्हणजे तो मला काही त्रास नसता झाला. मी नुसतं गप्प बसलो असतो, चाललं असतं. पण मला रामनाम सतत घ्यायचं आहे आणि ते जर मी आतमध्ये सोडलं, तर आतमध्ये माझा राम आहे. राम. मग त्यालाही होता त्रास. कामा नये त्रास. म्हणून त्याने ते इथंच ठेवलं आणि इथंच ठेवल्यामुळे आपण त्याला नीलकंठ असं म्हणायला लागलो. त्यामुळे अशा ह्या ह्याच्यासारखं जर आपण बघितलं तर ती वेगवेगळी रूपं आपल्याला आहेत. तर आपल्याला पूजन सात्विक पूजा करत असताना सात्विक रूपच डोळ्यासमोर आणायचं. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं तसं ध्यायेन नित्यम महेशम. महेश ह्याचं तुम्ही नित्य ध्यान करा. हे ज्योतिर्लिंगांविषयी आम्हाला थोडंसं सांगाल का? हो. ज्योतिर्लिंगाचं जर बघाल तर तुम्हाला सौराष्ट्रे सोमनाथंच तिथं पहिलं जे सुरुवातच आहे ते सोमनाथ म्हणून आहे. त्याला हे सोमनाथ असं नाव का पडलं? तर चंद्राला शाप दिला गेला की त्याचं आणि तो कुणी दिला शाप? तर दक्षाने. तर त्या दक्षाच्या 27 मुली त्याच्यातल्या रोहिणीवरतीच त्याचं जास्त प्रेम असायचं आणि मग बाकीच्यांकडे तो लक्ष द्यायचा नाही. म्हणून मग तुझं तेजाचं क्षय हो म्हणून सांगितलं आणि त्याला सांगितलं. आता मग चंद्राला जर हे झालं तर रात्र ही सगळी काळीच होणार. चंद्र म्हणजे सूर्य झाल्यानंतर रात्रीच्या वेळी असतो चंद्र, त्याच्या प्रकाशावरती सगळं आहे. मग चंद्रच जर क्षीण झाला तर औषधी म्हणजे हे चंद्र आणि सगळ्यांचा चंद्र हा मनाचा कारक पण सांगितलेला आहे. चंद्रमा मनसो जातः. मग तोच जर नसेल तर सगळ्यांचं मनाचं अस्थिरता ही निर्माण होणार असं सगळं ऋषीमुनींना वाटायला लागल्यावरती त्यांनी त्याला सांगितलं की तू शंकराची उपासना कर. मग त्यांनी शंकराची उपासना जिथं केली ते स्थान हे गुजरातमधलं सोमनाथ. ते असं तिथून आपली 12 ज्योतिर्लिंगांची सुरुवात होते. मग ती सौराष्ट्र सोमनाथांचे, मग दुसरं श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, तिकडे मल्लिकार्जुन आहे श्रीशैल्येला. मग उज्जैन्याम महाकाल, मग ते हा महाकाल आहे तो कोणावरती आहे? जर तुम्हाला अपमृत्यू येणार असेल किंवा तुम्ही आजारी असाल तर त्यासाठी महाकालला जा की तुम्हाला अपमृत्यूपासून तुमचं नक्की रक्षण होणार आणि त्याचं तोंड म्हणून दक्षिणेला आहे. ते झाल्यानंतर सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्याम महाकालम ओंकारम अमलेश्वरम. मग परल्याम वैजनाथंच, इथं सगळ्या प्रकारचे औषधी एक त्याचा भक्त आजारी होता त्याला बरं करण्यासाठी म्हणून त्याने ते रूप घेतलं म्हणून परल्याम वैजनाथंच डाकिन्याम भीमशंकरम, पुण्याच्या जवळ जे आपण भीमाशंकर म्हणतो तर ते इथं जर तुम्ही गेलात तर भूतप्रेतापासून तुमचं रक्षण होतं. जर अभिचारिक कृत्यामध्ये तुमचं काही असं झालं असेल की आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारची ताप सांगितलेली आहेत. तर त्या तापांच्या पासून तुम्हाला जर रक्षण हवं असेल तर तुम्ही भीमाशंकरचं दर्शन घ्या असं सांगितलं. आणि मग कुठल्याही प्रकारची भूतप्रेतबाधा आणि हे किंवा संतती उत्तम हवी असेल तरी तिथं जायला सांगितलेलं आहे. तर ते झाल्यानंतर काय डाकिन्याम भीमशंकर, मग सेतुबंधे तू रामेशम, तुम्हाला विजयाची इच्छा हवी असेल तर तुम्ही रामेश्वरला जा. म्हणजे जीवनामध्ये विजय फक्त युद्धावरती नसतो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक युद्ध चाललेली असतात. त्या युद्धावरती म्हणजे मनावरती सुद्धा जर तुम्हाला जय हवा असेल, तुमच्या षड्रिपूंवरती जय हवा असेल तर तुम्ही रामेश्वरला जा. आणि मग रामेश्वरला म्हणून कुणी ते केलेलं आहे तर साक्षात रामानी, म्हणजे जो तिथं असंही म्हणतात रामेश्वर म्हणजे रामाचा ईश्वर की राम ह्याचा ईश्वर, म्हणजे दोन्ही त्यामध्ये शब्दश्लेष आहे. शंकराचा ईश्वर राम की रामाचा ईश्वर शंकर. मग राम यस्य ईश्वरः इति रामेश्वरः, किंवा त्यामुळे दोन्ही प्रकार ते तिथं सांगितलेले आहेत. मग की ईश्वरामध्ये मग ते तुम्हाला हवं असेल विजय प्राप्तीसाठी म्हणून इथं आपण ते 12 ज्योतिर्लिंगामध्ये येत असल्यामुळे तो रामाचा ईश्वर असंच घ्यायचं आहे. त्यामुळे तो
तिथं गेल्यानंतर विजयाची प्राप्ती. सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने. दारुकावनामध्ये गेल्यानंतर सर्पापासून विषबाधा किंवा असं काही तुम्हाला असेल तर तिथं दारुकावनामध्ये नागेश्वराचं दर्शन गेलं जा. नागेशम दारुकावने. आणि वाराणस्यांतु विश्वेशम. मोक्षाची तुम्हाला प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला काशी विश्वनाथाला जाऊन दर्शन घ्या. सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकामने वाराणस्यांतु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. त्र्यंबकम गौतमी तटे म्हणजे आपल्याला गौतम ऋषींनी तिथं उपासना केली आणि तिथं जशी शंकरानं जशी भगीरथानं हे करून शंकरानं ती गंगा अवतरण करून जशी तिकडे ह्याच्यामधून हिमालयातून जशी गंगा येते तशी इकडे सुद्धा नाशिकच्या जवळ हे जे त्र्यंबकेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे तिथंही तशीच गंगा येते. तर तिथं शंकराची उपासना त्या गौतम ऋषींनी केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं की मला ब्रह्महत्येतून मुक्त होण्यासाठी गंगेमध्ये स्नान करायला सांगितलेलं आहे. असं सांगितल्यानंतर मला इथे ती गंगातून प्रकट करून दे असं सांगून ती शंकराने त्या गंगेला सांगितलं की तू ये असं असं स्नान. तर गंगा तिथंच त्याच्या जटेमध्ये लपून बसली. मग ती खाली येण्यासाठी शंकराने ब्रह्मगिरी पर्वतावरती त्या जटा आपटल्या. असं अजून तिथेही त्या दगडावरती त्या जटेंसारखं हे आहे. तर तिथून मग ती गंगा अवतीर्ण झाली आणि तिथं मग ब्रह्मा विष्णू आणि महेश असे 3 देव एकत्र झाले असं ते ज्योतिर्लिंग आहे. आणि म्हणून तिथं नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध आणि हे सगळं करतात. तिथं जे ते शिवतत्व आणि पाणी आणि तिथं कुशावर्त म्हणजे दर्भांचं तीर्थ. आणि दर्भ हे कुणाला आवडतात पितृगणांना. कारण का तिथं दर्भावरती दर्भ ही जी वनस्पती आहे त्याच्यावरती अमृत कलश ठेवलेला होता. त्यामुळे तिथं ते कुशावर्त एक तीर्थ आहे. त्या कुशावर्तावरती जर तुम्ही पिंडदान केलं तर तुमच्या सगळ्या पितृ लोकांना मुक्ती प्राप्त होते. आणि ते शंकराच्याच सान्निध्यात हे सगळे पितृंचे कार्यक्रम का केले जातात तर शंकर हे भूत प्रेत पिशाच हे शंकराचे गण आहेत सगळे. त्यामुळे तिथं तुम्ही केलं की ते सगळे शंकराच्या जवळच असणार किंवा शंकराच्या अखत्यारीमध्ये ते सगळे असणार देव. मग काय ते भूत प्रेत पिशाच हे सगळे गण. तर त्यामुळे तिथं तुम्ही केलं की तुम्हाला ते त्या जणांची मुक्ती प्राप्त होणार आणि ते शंकरच करणार की हे असं असं झालेलं आहे. तर आता तुम्हाला ह्या प्रेत योनीतून मुक्ती होऊन तुम्ही वसु रुद्र आणि आदित्य योनीमध्ये तुम्ही आता जाणार असं तिथंच ते. म्हणून नाशिकच्या इथंच नाशिक त्र्यंबकेश्वरी ते केलं जातं की ज्याला आपण नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध किंवा श्राद्ध विधी हे सगळे तिथं केले जातात. म्हणून असं महत्त्व त्या नाशिकच्या इथलं त्र्यंबकेश्वरचं आहे. त्र्यंबकम गौतमी तटे. मग हिमालये तु केदारम. म्हणून केदार हे आधी इतकं दुर्गम होतं की आता ते सगळ्यांनी जाऊन किंवा हेलिकॉप्टर अशा सगळ्याच्या सोयी केलेल्या आहेत. पण पूर्वीच्या वेळी ते जाणं म्हणजे इतकं दुरापास्त होतं. आणि ते कशासाठी तर पांडवांना मुक्ती प्राप्त होण्यासाठी त्यांनी तिथं शंकराची उपासना केली आणि शंकर येत नव्हते. मग ते शंकर तिथं नंदीच्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि मग ते ज्यावेळी ते हे सगळे आल्यावरती मग त्याचं शिर म्हणजे पशुपतीनाथ आणि पाठ म्हणजे केदारनाथ. म्हणून तिथं तुम्हाला जायचं आणि मुक्ती जर हवी असेल तर तुम्हाला केदारनाथाला जायचं. तर हिमालये तु केदारम घृष्णेशंतु शिवालये. मग सगळ्यात 12वं ज्योतिर्लिंगाचं हे आताच आपलं अहिल्यानगरच्या पुढे संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला तिथं आहे. आणि तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि हे सगळी 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा संपूर्ण कधी होते ज्यावेळी तुम्ही पशुपतीनाथला जाता. कारण तिथं नंदीचं मुखच्या रूपामध्ये तो आहे. मग ते मुखाकडे जोपर्यंत तुम्ही शंकराच्या जात नाही तोपर्यंत ती यात्रा संपूर्ण होत नाही अशी आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. अशी ही 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व. प्रत्येक ज्योतिर्लिंगाकडे जाताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची मागणी किंवा वेगवेगळ्या पद्धतीची इच्छा घेऊन जाऊ आणि ती तो पूर्ण करतो त्या प्रकारे. आणि हा सिक्वेन्स जो तुम्ही सांगितला हा अशाच प्रकारे हे शंकराचार्यांनी केलेलं स्तोत्रच आहे. अच्छा. हा 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र त्याच्यामध्ये तोच क्रम सगळा आहे. बर. तुम्ही आता खूप छान म्हणालात की प्रत्येक प्रत्येक मंदिरा महादेवाच्या प्रत्येक मंदिरासमोर एक नंदी बैलाची प्रतिमा असते.
पण नाशिकमध्ये एक असं मंदिर जिथे नाहीये, हं. तर कपालेश्वर कपालेश्वर मंदिर आहे माझ्या मते. हं. तिथे हे नाहीये, तर ते तिथं ते का असं आहे? तिथं शंकराचा गुरु नंदी झाला. मग तो शंकराचा गुरु नंदी का झाला? तर ह्याची एक हे आहे, की शंकर जो स्तंभातून ज्यावेळी तो प्रकट झाला, हं. त्यावेळीची ती कथा तिथून सुरुवात आहे. ज्यावेळी सृष्टी निर्माण करायची होती, त्यावेळी ब्रह्मदेव आणि विष्णू हं. ह्याच्यामध्ये असं हे झालं, की श्रेष्ठ आता कोण आहे आपल्यामध्ये? ब्रह्मदेव श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ? हं. असं असताना तो ज्योतिर्मय स्तंभ तिथं निर्माण झाला. आणि मग त्यांच्यामध्ये असं ठरलं, की ह्याचा आधी आणि अंत ज्याला आधी सापडेल तो श्रेष्ठ. असं बघितल्यानंतर मग कुणी कुठे जायचं, तर विष्णू गेले पाताळ लोकापर्यंत गेले, खाली शोधत. तर त्यांना तिथं त्याचा अंत कुठेही समजला नाही आणि ब्रह्मदेव वरती बघत गेले, पण तिथेही त्यांना समजलं नाही. पण ब्रह्मदेवांचं तिथं खाली आल्यानंतर त्यांनी सांगितलं, की मी बघितलं आणि साक्ष दिली ती केतकीच्या वृक्षानं दिली. हं. आणि मग तिथं शंकर प्रकट झाले, की म्हणजे तू हे खोटं बोललेलं आहेस आणि हे मिथ्या तुझं वचन असल्यामुळे त्याचं ज्या मुखाने, कारण ब्रह्मदेवाला आता 4 मुखं आहेत, पण आधी 5 मुखं होती. अच्छा. तर ज्या मुखाने तो खोटं बोलला, ते मुख शंकराने छाटलं आणि ते छाटल्याचं त्याला ब्रह्महत्येचं पातक शंकरांना लागल्यामुळे व शंकर सगळीकडे फिरत आले आणि ते जिथं फिरत आले ती नाशिक ही जागा आणि त्या नाशिकच्या ठिकाणी रामकुंडाच्या इथं ते आले आणि तिथं एक नंदी आणि एक गाय असे एका ब्राह्मणांनी सांभाळलेली होती. तर ती सांभाळलेली असताना तो नंदी लहान स्वरूपात होता. तर तो लहान असलेल्या नंदींना वेसण घातली जाते नाकामध्ये, ती अशी दोरी घालून आपण बैलगाडीला बैल बांधायच्या आधी जशी हे घालतो. मग त्याच्यावरती कंट्रोल प्राप्त येण्यासाठी म्हणजे अधिकार. तर त्यावेळी तो म्हटला त्याच्या आईला, म्हणजे त्या गाईला सांगत होता तो, की जर उद्या मला माझ्या मालकानं जर वेसण घातली तर मी शिंगाने त्याला मारणार. आणि मग ती म्हटली, नको असं करू, तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल, असं लागेल. नाही, तो म्हटला, रामकुंडामध्ये स्नान केल्यानंतर ब्रह्महत्येचं पातक जातं, असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याने तो ब्राह्मण त्याला वेसण घालण्यासाठी आला आणि मग ती वेसण घातल्यावरती त्याने वेसण घालू दिली नाही, त्याला मारलं शिंगाने आणि मग तो जाऊन नंदी त्या रामकुंडामध्ये स्नान करून आला आणि त्याचं ब्रह्महत्येचं पातक झालं. असं पातक नाहीसं झालं असं त्याला आधी माहिती असल्यामुळे तो तिथं ते सगळं सांगत होता. ते सांगत असलेलं ते शंकरांनी ऐकलं आणि शंकरांनी तसं केलं आणि म्हणून तिथं मग त्याचं कपालेश्वर महादेव असं म्हणून ते मंदिर आहे. म्हणजे कपाळ त्याच्या हाताला लागलेलं होतं, ते त्या ठिकाणी त्याने स्नान केल्यावरती हाताचं गळून पडलं आणि त्याला तिथं म्हणून तो नंदी तिथं भगवान शंकरांचा गुरु झाला आणि शिष्याच्या समोर गुरु खाली बसत नाही, म्हणून त्या शंकराच्या मंदिराच्या समोर नंदी नाही. ज्योतिर्लिंगांविषयी माहिती घेत असताना माझ्यासमोर 2 गोष्टी आल्या. एक तर 2 ठिकाणं अशी आहेत जिथे कन्फ्युजन आहे माझ्यासारख्या माणसाला, की जेव्हा आपण वैद्यनाथ म्हणतो तेव्हा नेमकं ते झारखंडमधलं म्हणायचं का महाराष्ट्रातलं परळी गावाजवळचं म्हणायचं? आणि दुसरं तसंच नागेश्वर पण एक आहे, जे दारुका वनात आहे, ते आपल्या इथलं का सौराष्ट्रामध्ये आहे? तर सौराष्ट्र. त्याविषयी पण थोडंसं सांगाल का? ह्यामध्ये संभ्रम सगळीकडेच आहे, पण तो संभ्रम असण्याचं कारण नाही. कारण ह्या स्तोत्रामध्येच त्याचं वर्णन केलेलं आहे, सौराष्ट्रे सोमनाथांच्या पासून. हं. त्यामुळे आणि संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा 750 वर्षापूर्वी त्यांच्या त्या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथामध्ये, मी यात्रेला गेलेलो होतो, तो हा इथलाच नागेश्वर आहे आणि ते आणि नामदेव, आणि त्या नामदेवांनी असं तिथं शंकराचं वर्णन केलेलं आणि तिथं ते कीर्तन करत होते आणि त्या नागेशाच्या समोर कीर्तन करत होते आणि म्हणून असं सांगता येतं, की हेच नागेश्वर बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्रात जी 5 ज्योतिर्लिंग आहेत तीच बरोबर आहे. म्हणजे झारखंडचं वैद्यनाथ असलेली त्या ठिकाणच्या लोकांची श्रद्धा आहे आणि प्रत्येकाला ज्योतिर्लिंग आहे, शंकर आहे आपल्या इथला, तो माझ्याकडचा आहे, तो श्रेष्ठ असं म्हणायचं. पण शेवटी ते सगळ्यात शेवटी याच्यात बघायचं काय, तर शिवतत्व ते सगळीकडे आहेच. आणि हे स्तोत्राच्या माध्यमातून सांगितलेलं शंकराचार्यांनी आहे. म्हणजे संत विभूतींनी मान्य केलेलं, शंकराचार्यांनी मान्य केलेलं असल्यामुळे हे जे इथलं आपल्या महाराष्ट्रातलं जे परळी वैजनाथ आहे ते आणि औंढ्या नागनाथांच्या इथलं नागेश्वर, ही महाराष्ट्रातच दोन्ही ज्योतिर्लिंग आहेत.
अजून एक प्रश्न आला, की बऱ्याच वेळा आपण असं बघतो, की स्मशानभूमीच्या बाजूला महादेवाचं एकतरी मंदिर असतं. मंदिर ते असतं. तसं का? नाही, पूर्वीच्या वेळी असंच आहे, की शंकराचं स्थानच स्मशान सांगितलेलं आहे. कारण चिता भस्मालेप सरकबी नुकरोटी परिकरा. तो अंगाला भस्म लाव. अजून आपण ते नागा साधू आणि हे जे सगळं बघतो, तर ते सगळ्या अंगाला भस्म लावलेलं असतं त्यांच्या. ती ऊर्जा झाकण्याचं काम केलेलं असतं, त्यांची असलेली ऊर्जा आणि हे. तर ते तुम्हाला आणि शंकराच्या पूजेमध्ये भस्माला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. तर ते भस्म तुम्ही लावल्याशिवाय केलेली पूजा ही शंकराला पूर्णत्वाकडे, शंकराची उपासना पूर्णत्वाकडे जात नाही. त्यामुळे भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा असं घातल्याशिवाय शंकराची पूजेलाच सुरुवात करायची नसते. त्यामुळे ते भस्म कुठे जास्ती मिळू शकेल तर तिथं. आणि तिथं शंकराचे गण कोण? तर हे सगळे भूत, प्रेत, पिशाच आणि त्यांच्यामध्येच तो राहतो. त्यामुळे आणि तिथं का तिथं तो राहतो? तो वैराग्य तुम्हाला वैराग्याची प्राप्ती शंकराचं तेच आहे ना, सगळं ध्यान. आपण तो अंत अस्ति प्रारंभा, हल्ली हेही एक वाक्य सगळीकडे टी-शर्ट टी-शर्ट, याच्यात गाड्यांवरती. दिसायला, गाड्यांवरती वगैरे. तर हे जे वाक्य आहे अंत अस्ति प्रारंभा, तर ते अंत हा तुमचा दुसऱ्याचा कुणाचा तरी प्रारंभ आहे, दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीचा प्रारंभ आहे तिथं. तर जो अंत आपला जो होतो, तर त्या अंताची देवता म्हणून शंकराला सांगितलेलं आहे, की भवानी शंकर महारुद्र हे ध्यानात. आणि तिथं स्मशान असल्यामुळे बाकीचे कोणी मनुष्य जात नाही. त्यामुळे तिथं फक्त अघोरी लोक किंवा जी उत्तमरित्या ध्यानला बसायचं असेल तर अशा ठिकाणीच जाऊन बसतात, की तिथं. आणि म्हणून शंकराची मंदिरं सुद्धा भारतामध्ये सगळ्या ठिकाणी शंकराची मंदिरं आहेत. आणि असंही भारतातलं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये शंकराचं मंदिर नाही. तर ते शंकराचं मंदिर अशाच ठिकाणी असतं, की ते गावाच्या बाहेर, स्मशानाच्या जवळ अशा ठिकाणी. आणि त्यासाठी म्हणून म्हणजे स्मशानाच्या जवळ शंकराचं मंदिर अशाच ठिकाणी असतं, की ती वैराग्याची देवता आहे. म्हणून स्मशान वैराग्य असा शब्द आलेला आहे आपल्याकडे म्हणताना. जसं मगाशी तुम्ही मला काही सौम्य हे सांगितले, सात्विक रूप सांगितलं, सात्विक वर्णन केलेलं सांगितलं, आशुतोष असेल किंवा सदाशिव असेल. त्याचप्रमाणे काही रुद्र रूप पण रुद्रदेवाचं देवाचे आहे. हो, शंकराचं अनेक अशी रूपं आहेत. त्याच्यातली शंकराचे अष्टभैरव आहेत. तसा एक कालभैरव आहे, महारुद्र हनुमान आहे, त्यानंतर वीरभद्र आहे, त्यानंतर आपल्या इथे महाराष्ट्रात आपण खंडोबा म्हणतो, ते एक शंकराचंच रूप आहे. अशी ही शंकराची रूपं आहेत जी ती त्या काळामध्ये त्या समाज व्यवस्थेला पुन्हा योग्यरित्या करण्यासाठी म्हणून ती केलेली होती. तसंच शंकराचं एक रूप आहे कालभैरव. तीही गोष्ट जशी प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळी आहे, तशीच इथं ते कपालेश्वराचं जसं आहे, ते कपालेश्वराचं शंकराने केलेलं ते जे असलं तरी शंकरांनी कोण? तर कालभैरवाला सांगितलं, की असं असं तू कर म्हणून. तर शंकराची त्यांनी निंदा केली ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या वादामध्ये. म्हणून असं एका पुराणामध्ये आहे, की त्या कालभैरवानं ते ब्रह्मदेवाचं शिरं छाटलं. आणि मग त्याचा ते पातक आणि हे जाण्यासाठी त्याला शंकरांनी उच्छाप दिला, की तू इथं असशील आणि मला जे लोक दर्शन घेण्यासाठी येतील ते माझ्या आधी तुझं दर्शन घेतील. आणि शंकराचा कोतवाल काशीचा म्हणून हे आहे, म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुणाचं किती काय पापपुण्य ह्याचा सगळा तिथं तो हे ठेवतो. आणि काशीची यात्राच अशी आहे, पहिल्यांदा गंगेचं स्नान, नंतर कालभैरवाचं दर्शन आणि मग भगवान शिवांचं दर्शन. आणि ते सगळं दर्शन करून झाल्यावरती पुन्हा कालभैरवाचं दर्शन घ्यायचं आणि तुम्ही यायचं. हा शंकराने दिलेला त्याला आशीर्वाद आहे, की तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन केल्याचं त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही. सो गुरुजी, मला एक अजून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे महाशिवरात्रीला घेऊन, की महाशिवरात्रीची उपासना जी आहे ते आपण कुठून सुरू करू शकतो आणि कुठपर्यंत ती करायला पाहिजे? त्याबद्दल थोडक्यात एक सांगा. येस, महाशिवरात्री ची उपासना आपण हे सगळं शंकराविषयी, शंकराची मंदिरं, शंकराचे सगळे गण ह्याविषयी झाली. आता आपण महाशिवरात्रीची उपासना कधीपासून सुरुवात करून कधीपर्यंत संपवायची. तर असं सांगितलेलं आहे, की महाशिवरात्रीचं हे व्रत 12 वर्षाचं व्रत आहे. आणि हे आपण दरवर्षी करतो. ती आपल्याला तसं ते व्रत घेता येत नाही, म्हणून आपण दरवर्षी त्याची उपासना करतो. तर कुठलंही व्रत हे सतत घेऊन त्याची आपला एक पहिल्यांदा संकल्प करायचा. संकल्प म्हणजे चांगली इच्छा व्यक्त करायची आणि मग ते मी हे कशासाठी व्रत करतो हे सांगायचं. ह्याची
सुरुवात सूर्योदयापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत आहे. आणि शंकराची पूजा कधीपासून सुरुवात करायची, तर त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळं शुचिर्भूत होऊन शंकराच्या पूजेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र गोळा करून तुम्ही संध्याकाळपर्यंत ते सगळं तिथं पूजेसाठी आणून सामुग्री जमवून ठेवायची आहे. तर मग त्याच्यासाठी लागणारी बेलपत्र, त्याच्यासाठी लागणारं धोत्र्याचं फूल, त्याच्यासाठी लागणारं भस्म, त्याच्यासाठी लागणारा उसाचा रस, पंचामृत, असं सगळं एकत्र करून ठेवायचं. आणि सूर्यास्ताच्या वेळी स्नान करून पहिल्यांदा यामपूजेला सुरुवात करायची. याला दर 3 तासांनी एक पूजा सांगितलेली आहे शंकराची, त्याला यामपूजा असं म्हणतात. तर आता त्या यामपूजा ज्या आहेत सांगितलेल्या त्या 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 अशा 4 यामपूजा सांगितलेल्या आहेत. तर त्या 4 यामपूजा करायच्या. आणि त्या 4 यामपूजा कुणाला त्या समर्पित करायच्या, तर त्या प्रत्येक यामपूजेची देवता शंकर जरी असली तरी त्या शंकराची नावं वेगवेगळी आहेत, रूपं. तर सगळ्यात पहिल्यांदी यामपूजेची देवता आहे सांब सदाशिव. सांब सदाशिव म्हणजे सतत भक्तांचं कल्याण चिंतणारी अशी ती शिव ह्या देवतेला, म्हणजे पहिली जी 6 ते 9 ही पूजा आहे ती सांब सदाशिवांना अर्पण करायची आहे. मग दुसरी पूजा आहे ती शंकराला. मग ती शंकरोती इति शंकर हा शम करोती, शम म्हणजे कल्याण करणारा भक्तांचा. ती 9 ते 12 ही पूजा शंकरासाठी आहे सांगितलेली. त्यानंतरची पूजा 12 ते 3 ही पूजा आहे ती महेश्वराला अर्पण करायला सांगितलेली आहे. महेश्वर म्हणजे महादेव, देवांचा देव, महाईश्वर, ह्याला ती पूजा अर्पण करायची. आणि त्याच्यानंतरची जी पूजा आहे 3 ते 6 ही रुद्राला अर्पण करायला सांगितलेली आहे. जर असं बघितलं, ह्या 4 पूजांच्या देवता जर बघितल्यात, म्हणजे त्यांची नावं जर बघितलीत मगाशी आपण सांगितली यासारखी, तर पहिली पूजा जी सांब सदाशिवाला आहे ती सुरुवात करत असताना सगळं आपलं छान झालं पाहिजे म्हणून ती आहे सांब सदाशिवाला. त्यानंतरची पूजा आहे सांगितलेली की ती शंकराला, म्हणजे आपलं कल्याण जर अपेक्षित असेल तर मग ते कल्याण पहिल्याच पूजेत कल्याण नाही, पहिल्याच पूजेत मला सगळं छान संतुष्टता, मला तुझी भक्ती प्राप्त झाली पाहिजे म्हणून सदाशिवासाठी ती आहे पूजा. नंतरची पूजा, मी पूजा केली 3 तास, आता मी काहीतरी तुझ्याकडे मागू शकतो म्हणून मग शंकराची पूजा करायची. शम करोती म्हणजे माझं कल्याण झाले पाहिजे ही इच्छा, म्हणून ती शंकराला अर्पण करायची. ते झाल्यानंतर मग काय, जी रात्रीची पूजा आहे 12 ते 3 यावेळी महेश्वर महादेवाला. आणि ते झाल्यानंतर रुद्र हा जो शंकराचाच अवतार आहे. मग तो कोण आहे, तर रुद्र कशासाठी, तर माझ्या मनामध्ये जर जे काही षड्रिपू आहेत त्यांच्या तू संहार कर आणि मी सगळा एक पुढच्या वर्षापर्यंत मी सगळं हा असाच तुझा केलेला संकल्प आणि तुझं केलेलं जे पूजन आहे ते राहून मी माझ्या हातून तू वर्षभर सगळं चांगलं कर्म करून घे, ह्याच्यासाठी त्या रुद्राला ठेवलेलं आहे तिथं. मग तो किती, तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 3 ते 6 सूर्योदयापर्यंत त्याचे नाव आहे, ती पूजा करायची आणि ती श्री रुद्राला अर्पण करायची आहे. अशा त्या 4 पूजा आहेत. आणि आता हे करत असताना शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की सकाळीच उठल्यानंतर अंगाला काळे तीळ अंगाला लावायचे आणि ते स्नान करायचं आणि मग शंकराची पूजा करायची आहे. काळे तीळ हे म्हणजे तुमच्याकडच्या असलेल्या निगेटिव्हिटी आपण ज्या काही म्हणतो हल्ली शब्द, तर वाईट शक्ती यांचं नाश करतात, तुमच्यावरती पितृगणांची कृपा संपादन होते असं सगळं केल्यावरती. म्हणून ती तीळ लावून संक्रांतीला पण जसे आपण तीळ वाटतो त्यानंतरची येणारी ही लगेच महाशिवरात्र आहे संक्रांतीचं झाल्यावरती, तर त्यावेळी ते सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे की तिळाचं अंगाला उठणं लावायचं, त्या दिवशी उपवास करायचा आणि शंकरांची पूजा करायची. आणि ही सगळी शंकरांची पूजा या महाशिवरात्रीलाच केल्यात, म्हणजे त्या निशिथ कालामध्ये केल्यात, तर विशेष फलं सांगितलेलं आहे. अच्छा. आणि याचबरोबर उपवास करताना काय खावं काय नाही खावं, जे मी मगाशी सांगितलं तर उपवास हा शब्द बरोबर आहे. उपवास हा अपभ्रंशानं आलेला शब्द आहे. उपवास म्हणजे जवळवास. जवळवास करत असताना आता जे सगळं सांगितलेलं आहे की मनुष्याला काही खायचं नाही असं सांगितलेलं आहे, पण अन्नमय कोश आणि आता ती सवय नसल्यामुळे काय उपवासाचं खाऊन चालेल, तर सुरण खाल्ल्या तर चालेल किंवा जी कंदमुळं असतात ती खाऊन चालेल, त्यानंतर फळांचे रस असतात ते खाऊन चालेल,
काही ठिकाणी भगर शंकराच्या उपासाला खात नाहीत हो. महाराष्ट्रामध्ये. त्याला असा शास्त्रीय कुठला आधार कुठलाही हां. शास्त्रीय असा नाही. पण काय आहे तर भगर हे पित्तकर आहेत आणि काही लोकांनी असं काही ज्या अनेक धर्म ग्रंथातून नाही, पण ज्या काही दंतकथा आहेत त्याच्यामध्ये असा विषय आलेला आहे, की शंकराने हलाहल विष घेतल्यामुळे त्याची जी झालेली उष्णता आहे, त्याला त्या पित्ताचा म्हणजे वरी तांदूळ हे पित्तकर सांगितलेले आहेत. त्याचा त्रास आपण त्याला नैवेद्य दाखवल्यावरती होईल, म्हणून शंकराच्या उपासाच्या दिवशी आपण सुद्धा ते पित्तकर असल्यामुळे खायचे नाही. हे त्याला सायन्स किंवा आयुर्वेद दृष्ट्या ते म्हणता येईल, की पण त्याला धर्मशास्त्रीय असा भगर, वरी तांदूळ शंकराच्या उपासाला खायचे नाही, असा कुठे धर्मग्रंथात उल्लेख नाही. पण इथं महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी भगर खात नाहीत उपासाला महाशिवरात्रीच्या. त्यामुळे ह्यापैकी आधी कंदमुळं खायची, अगदी मग फळं खायची, मग फळांचा रस, त्यानंतर काय सुकामेवा, ड्रायफ्रुट्स असं खाऊन चालेल असं. पण शक्यतो असा कल ठेवायचा की काही खाणार नाही आणि मग मी हे सगळा उपवास करेन. आणि हा उपवास सकाळीपासून दुसऱ्या दिवसापर्यंत करायचा, सूर्योदयापर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी शंकराला दही भाताचा नैवेद्य दाखवून त्याचं पारणं करायचं. आपल्यासोबत ब्राह्मण, सुवासिनी सगळ्यांना जेवणाला बोलवायचं आणि मग त्या शंकराचा उपास सोडायचा. अभिषेक करताना आपण बेलपत्र वाहतो. बेलपत्राला इतकं महत्व काय? बेलपत्राचं इतकं महत्त्व म्हणजे बेल हा श्रीवृक्ष म्हटलेला आहे. श्री सुक्तामध्ये सुद्धा बेलाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि बेलाचं जे एक बिल्वाष्टक नावाचं एक स्तोत्र आहे, तर त्या बिल्वाष्टक नावाच्या स्तोत्रामध्येच वर्णन केलेलं आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संवारम एक बिल्वम शिवार्पणम. म्हणजे त्रिदलम त्रिगुणाकारम, 3 गुण सत्व रज तम, त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश, इडा पिंगला सुषुम्ना, अशा ह्या 3 नाड्या आपल्याकडे आहेत. 3 हे जे आहेत आपल्याकडे सांगितलेलं, तर त्रिदलम त्रिगुणा, त्या 3 गुणांचं ते सगळं त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. ते त्यामुळे आपण ते त्याचं महत्त्व आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम. मग काय, त्रिनेत्र, शंकराच्या त्रिनेत्राचं ते प्रतीक म्हणून सांगितलेलं आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रिआयुधम म्हणजे 3, म्हणजे त्रिशूळाचं पण त्याला रूप सांगितलेलं आहे. आणि मग काय, त्रिजन्म पाप संहारम, 3 जन्मांचं पाप तुमचं नाहीसं होतं एक बेलाचं पान शंकराला वाहिलं तर. पण ते कसं व्हायचं, तर त्या बेलाच्या पानाचा देठ तो कापायचा आणि देठ कापून जे पान आहे ते पानाचं 1, 2, 3 असं पान जे येतं, एकच पान जे येतं पुढचं, ते आपल्या बाजूला त्याचं टोक येईल आणि ते पालथं उपडी पान. हां, म्हणजे आपण जर पूर्वेला बसून आपण पूजा करतोय, तर एक पान त्याचं दक्षिणेला, एक पान उत्तरेला आणि एक पान पश्चिमेला, असं ते टोक खालच्या बाजूला, देठ वरच्या बाजूला, असं उपडी पान सांगितलेलं आहे शंकराला तो वाहण्यासाठी. आणि ते असं सांगितलेलं आहे. आणि नुसतं असं नव्हे, दर्शनम बिल्व वृक्षस्य स्पर्शनम पापनाशनम अघोर पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. नुसतं दर्शन घेतलं तरी दर्शनम बिल्ववृक्षस्य स्पर्शनम पापनाशनम, हात लावल्यानंतर सुद्धा तुम्हाला, आणि ते साक्षात तुम्ही जर शंकराला वाहिलं तर अघोर पाप संहारम एकमेव. सगळ्या प्रकारची जी पापं आहेत सांगितलेली, ती सगळ्याचं नाश होण्याचं सामर्थ्य त्या बेलवृक्षामध्ये आहे. त्याचबरोबर कोणती फुलं आपण व्हावीत आणि कोणती नाही व्हावीत ते पण. सगळ्यात छान प्रश्न विचारलेले आहेत. किंवा वाहायची कुठली आणि कुठली वाहायची नाहीत, हे सगळ्यात आपण इतकी सगळी जी फुलं वाहतो ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं शंकराला आवडणारं फूल आहे धोत्र्याचं. धोत्र्याचं फूल हे तसं बघितलं तर कडू सांगितलेलं आहे त्याचं, धोत्र्या ह्या वनस्पतीचा हे. तर आणि धोत्रा हे विषारी पण फल आहे. धोत्रा हा विषारी असल्यामुळे लहान मुलांना किंवा ह्याच्याजवळ त्याचं एक धोत्र्याचं फळ येतं ते फुलाच्या सोबत सुद्धा, तर ते फळ ही त्याची बी असेल तर ते पूर्वीच्या वेळी लहान मुलांपासून बाजूला ठेवायचे. आयुर्वेदी औषधामध्ये ते सांगितलेलं आहे वापरायला. आणि त्यामुळे पांढरं असल्यामुळे ते शंकराला आवडणारं अतिप्रिय म्हणून सांगितलेलं फूल आहे. धोत्रा आहे, त्यानंतर मोगरा आहे, दासवंद आहे,
त्याच्यानंतर जाईचं फूल आहे, त्यानंतर शमीचं फूल आहे. अशी सगळी फुलं ही शंकराला आवडतात. पण त्याचसोबत आवडत नाही कुठली, तर कुंद फूल. हे कुंदाचं फूल आहे. कुंदा नावाच्या वनस्पतीचं फूल आहे. ते फूल पांढरं आहे, दिसायला छान आहे, जाईसारखंच दिसतं, तरी ते शंकराला वाहायचं नाही. त्यानंतर बकुळीचं फूल आहे, त्यालाही वास छान असतो, ते वाहायचं नाही. चाफ्याचं फूल आहे, सोनचाफ्याचं फूल, तेही शंकराला वाहायचं नाही. त्याच्यानंतर दुर्वाही शंकराला वाहायच्या नाहीत. हे हे आणि तुळस जी आहे ती विष्णू निर्माल्य, म्हणजे शंकर आणि शिव आणि शंकरामध्ये काय विष्णू आणि शंकरामध्ये भेद नसल्यामुळे शिवाला जर तुळस वाहायची असेल, शिवाला जर समजा तुळस वाहायची असेल, तर ती तुळस शाळीग्रामावरची तुळस असेल तर ती शंकराला वाहून चालते. नुसती तुळस आणून शंकराला वाहिली तर चालत नाही. म्हणजे ह्याच्यातलं आता बकुळचं फूल, त्यानंतर केतकीचं पान, जसं जे मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं ते केतकीचं पान, त्यानंतर दुर्वा, त्यानंतर सोनचाफा, ही फुलं आणि हे दुर्वांकूर हे शंकराला वर्ज्य सांगितलेले आहे शंकराच्या पूजेमध्ये. त्याच्यासोबत भस्म, रुद्राक्ष, त्यानंतर बेलपत्र, त्यानंतर धोत्र्याचं फूल आणि ही सगळी फुलं शंकराला आवर्जून त्या महाशिवरात्रीला हे सगळे उपचार करत असताना ह्याचा वापर सगळा केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. अच्छा. रुद्रपठणाला पण विशेष महत्व आहे. तर रुद्रपठण. रुद्रपठण हे कोणी करावं का सर्वांनी केलं तरी चालतं? ज्यांना उत्तमरित्या रुद्र म्हणता येतो किंवा ज्यांनी गुरुमुखातून तो रुद्र शिकलेला आहे, कारण ही सगळी वेदाची जी परंपरा आहे ती मौखिक परंपरा आहे. तर गुरूंकडे जाऊन तुम्ही बसायचं आणि गुरूंनी तुम्हाला जर ते शिकवलेलं आहे तर ते म्हणायला हरकत नाही. मग ते आपण वेदमंत्र ची उपनयन संस्कार झालेला नाही, त्यांनी वेदमंत्र म्हणू नयेत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर ते म्हणायचे नसतात तसे वेदमंत्र. मग काय म्हणायचं, तर पंचाक्षरी शिवाच्या मंत्राचा जप करायचा आहे. तर मग तो मंत्र कुठला, तर नमः शिवाय, नमः शिवाय. आणि हे तेवढंच फल प्राप्त सांगितलेलं. म्हणजे जरी तुम्ही रुद्र म्हटलात तरी शंकराची पूजा करत असताना, शिवाची पूजा करत असताना महाशिवरात्रीला सतत नामजप नमः शिवाय, नमः शिवाय असं सुरू ठेवा, असं सगळ्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. पंचाक्षरी मंत्र म्हणजे जसा तो षडाक्षरी मंत्र आहे, त्या षडाक्षरी मंत्रांपेक्षा सुद्धा नमः शिवाय ह्याला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. नाही तर लोक सगळेच ओम नमः शिवाय म्हणतात. तर ओम हे सुद्धा आद्याक्षर सांगितलेलं आहे. आणि ओम अक्षर उच्चारत असताना त्याची एक वेगळी ऊर्जा आहे. आणि जर ओम नमः शिवाय असं जर समजा स्त्रियांनी म्हटलं तर स्त्रिया ह्या सृजनशील सांगितलेल्या आहेत. सृष्टी निर्माण सृष्टीचं सातत्य राखण्यासाठी म्हणून जे सांगितलेलं आहे ती जबाबदारी सगळी स्त्रियांवरती आहे. तर पुरुषाकडे असलेलं बीज आणि स्त्रीकडे असलेली सृजनता, ती जर स्त्रीचे स्त्रीत्व गुण सगळे राहण्यासाठी त्यांना ती विशिष्ट प्रकारची ऊर्जा त्यांच्याकडे असता कामा नये. मग ती जर ऊर्जा त्यांच्याकडे असेल तर त्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा पौरुष गुण दिसायला लागतात. म्हणून ओंकार किंवा वेदमंत्र हे स्त्रियांनी म्हणायचे नसतात, कारण ती एक विशिष्ट ऊर्जा आहे. पण ती न म्हणता त्या स्त्रियांच्या पतीनं किंवा स्त्रियांच्या वडिलांनी केलेली, म्हणजे मुलीच्या वडिलांनी केलेली पूजा किंवा पतीनं केलेली पूजा, ती पूजा ह्यांनी नुसतं तिथं सगळं साहित्य, सगळं पूजेची सामुग्री एकत्र करून दिलं आणि पूजेला त्या नाही बसल्या तरी केलेलं पूजनाचं फल त्यांना निम्म प्राप्त होणार असं धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे. पण हे करत असताना आपण सतत नमः शिवाय, नमः शिवाय आणि सदाशिवाचं सतत स्मरण हे जर तुम्ही करत असलात तर त्यासाठी मुद्दाम रुद्रच म्हणून मला ते फल प्राप्त होणार आहे असं नाही. आणि त्या व्यतिरिक्त अजून अनेक धर्मग्रंथामध्ये स्तोत्र, जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं पुष्पदंत नावाच्या गंधर्वांनी केलेली शंकरांची स्तुती आहे, त्याला महिम्न स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये त्या स्तोत्राचा पाठ त्याच्यामध्ये सांगितलेलं रुद्रतुल्यस्तथात्र, म्हणजे रुद्रासारखंच हे तुल्यबल स्तोत्र आहे. त्या रुद्र म्हणून तुम्हाला जे पुण्य किंवा फल प्राप्त होणार आहे
तेच फल सगळं हे शिवमहिम्न स्तोत्र म्हणून तुम्हाला प्राप्त होणार आहे. हं. त्यामुळे तो रुद्रच म्हणण्याचा अट्टहास, म्हणजे तुम्ही नको म्हणून सांगताय तर मला म्हणायचं आहे, हं. असा कुठल्याही प्रकारचं हे न ठेवता जर आपण केलं तर त्याच्यामध्ये फलप्राप्ती नक्की तीच प्राप्त होणार. आणि शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही वागतोय. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, असं शास्त्राने जे सांगितलं त्याप्रमाणे आपण करतो, ह्याचं एक आत्मिक समाधान पण मिळणार. अच्छा. त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ आणि त्यात आपण बऱ्याच वेळा ऐकतो की एकमुखी आहे, दोनमुखी आहे. तर ह्याच्याविषयी पण थोडं सांगाल का? शंकराला आवडणारं जो हे आहे तर ते आहे रुद्राक्ष. रुद्र अक्ष म्हणजे शंकराचा डोळा हं. असा आहे. ज्यावेळी शंकरांनी ध्यानातून उठल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे अश्रू जमिनीवरती पडले, त्याच्यापासून ते ती वनस्पती, ते झाड उत्पन्न झालं आणि त्याला आलेली फळं त्याला रुद्राक्ष असं म्हटलेलं आहे. आणि मग ती त्या झाडाची बी आहे. मग त्या झाडाची बी ते वरचं म्हणजे ते जांभळ्या रंगाचं फळ असतं. हं. ते फळ पक्व झाल्यानंतर म्हणजे पक्व झाल्यानंतर त्याला जांभळा रंग येतो आणि आतमध्ये त्याची बी असते. ती बी म्हणजे रुद्राक्ष. तर ती बी जी आहे ती शंकराला भयंकर प्रिय सांगितली. आणि आता सायन्सच्या बाबतीत ती जर तुम्ही गळ्यात धारण केलीत तर तुमचं बीपीचा त्रास तो नाहीसा होतो. त्या इतकं त्या झाडामध्येच त्या वनस्पतीमध्ये आयुर्वेदाच्या दृष्ट्या त्या वनस्पतीमध्ये एवढी शक्ती आहे की तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल येतं. त्यामुळे तेही एक त्याचा फायदा आहे. आणि शंकराला 1 पासून 14 पर्यंत 14 मुखी रुद्राक्ष, त्याला मुख असं म्हणतात. एक त्याला त्या रुद्राक्षालाच 1 रेष असेल तर तो 1 मुखी, अच्छा. 2 रेषा असतील तर 2 मुखी, ओके. 3 असतील तर 3 मुखी, असं तो सांगितलेलं आहे. पण जास्त विपुल स्वरूपात मिळणार आहे तो 5 मुखी रुद्राक्ष मिळतो सगळीकडे. पण हल्ली रुद्राक्ष बनावट सुद्धा मिळतात. हं. अगदी ते असे लाकडाचे किंवा लाख वगैरे लावलेले असे. तर रुद्राक्षाच्या त्या परीक्षा पण सांगितलेल्या आहेत. रुद्राक्ष मोठं पाणी घ्यायचं भांड्यामध्ये आणि त्यात रुद्राक्ष वरून सोडायचा. तो जर तसाच लगेच खाली गेला तर तो खरा रुद्राक्ष आहे. पाण्यावरतीच जर तो असेल तर तो लाकडाचा वगैरे असा आहे असं सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा मग हीच परीक्षा खरी असेल असं नाही. कारण आपण जेवढं हे करतो तेवढं त्याच्यापेक्षा ते पळवाटा करणारे हुशार असतात. तर ते तो अर्धा पाऊण तास उकळत्या पाण्यामध्ये ठेवायला सांगितलेलं आहे. हं. मग पाणी म्हणजे ते पाणी ठेवून ते पाण्यामध्ये उकळवायचा तो अर्धा पाऊण तास. मग तो जर खरा असेल तर तो आत खालीच असणार आहे. नाही तर बाकीचं काही लाख भरलेली आहे, लाकूड असेल तर मग ते लगेच त्याचं विघटन सुरू होतं. बरोबर. आणि त्यामुळे तो रुद्राक्ष आणि शंकरांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही प्रत्येकाने रुद्राक्षाची माळ घातलीच पाहिजे गळ्यामध्ये, की तुम्हाला बीपीच्या त्रासापासून वगैरे. पण त्यासोबत सुद्धा शंकराचा आशीर्वाद प्राप्त तुम्ही रुद्राक्ष घातलेला आहे का, गळ्यात डोक्याला भस्म लावलेला आहे का, हे जर 2 असेल तर तुम्हाला शंकर तुमच्या सतत सोबतच आहेत असा तुम्हाला प्रत्यय येतो. म्हणजे महाशिवरात्रीचं जसं व्रत आहे तसंच अजून एक महत्त्वाचं व्रत आहे तो म्हणजे 16 सोमवारचा. तर 16 सोमवार या व्रताविषयी पण आम्हाला तुम्ही काही सांगू शकाल का? आणि तो हो. कोणी केला पाहिजे? 16 सोमवार हा कोणही करू शकतं. पण सगळीकडे हल्ली बघतात की बायकाच करतात 16 सोमवाराचं. पण बायकांनीच केलं पाहिजे असं ते व्रत नाहीये. ते व्रत पुरुषही करू शकतात, स्त्रियाही करू शकतात, कन्याही करू शकतात. कुठलाही मानव प्राणी शंकराचं कुठलंही व्रत करू शकतो. म्हणूनच त्याला भोलेनाथ म्हटलेलं आहे किंवा सांब सदाशिव असंही म्हटलेलं आहे. तर हे 16 सोमवाराचं व्रत जे आहे ते सुरू करायच्या हल्लीच्या पद्धती अशा आहेत की श्रावण सोमवारी सुरू करतात आणि कार्तिक सोमवारी 4 महिन्यात 4 चोक 16 ते कार्तिक महिन्यामध्ये संपतं. आणि मग त्याचं 17व्या सोमवारी त्याचं पारणं करून उद्यापन करतात. मग ते ह्या श्रावणातच सुरू का करतात, तर त्या सोमवाराला काही खायचं नाही आहे. उपास करत असताना काही खडीसाखरेचा सोडून खडीसाखरच फक्त खायची आणि उपास सोडायचा सोमवारचा, असंही इतकं कडकरित्या ते करतात व्रत. ते झाल्यानंतर काही लोक नुसतं पाणी पिऊन सोडतात. काही लोक जसं सांगितलेलं आहे तसं गव्हाचा जो चुरमा करतात, त्याचे 3 भाग करतात. 1 भाग मंदिरात ठेवतात, 1 ब्राह्मणाला देतात आणि 1 भाग आहे तो आपण खातात. असं सगळं
हे करतात. पण एवढं सगळं करण्यासाठी तुमचं शरीराला भूक सहन झाली पाहिजे. मग ती कधी होईल? तर तुम्ही थंडीमध्ये कार्तिकापासून जर सुरुवात केली तर तुम्हाला की ती आपोआप भूक आपला जठराग्नी भुकेचीही वाढत असते त्यावेळी थंडीमध्ये. तर त्यामुळे त्यावेळी केली तर तुम्हाला तो संकल्प तुमचा पूर्ण होऊ शकणार नाही. मग तो संकल्प उन्हाळ्यात केलात तर तुम्हाला जास्ती पाणी लागणार. म्हणून पावसात सुरू करायला सांगितलेलं आहे, की ते आयुर्वेदिक दृष्ट्याही आहे, की ते कुठेही असं धर्मग्रंथामध्ये श्रावणातच सुरू करावं असं नाही. कुठल्याही सोमवारपासून ते व्रत तुम्ही सुरू करू शकता. पण जर तुम्ही श्रावण महिन्याच्या पासून केलं तर तुम्हाला बाकीची भौगोलिक परिस्थिती सुद्धा त्याला साहाय्यभूत असतं. सगळीकडे बेलाची पानं मुबलक मिळणार, त्यानंतर फुलं सगळीकडे असणार आणि भूकही अग्नी मंद असल्यामुळे ती पण तुम्हाला फार लागणार नाही. त्यामुळे 16 सोमवार हे त्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून कार्तिकापर्यंत करायची पद्धत आहे. आता हे सोमवार करत असताना काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा शुचिर्भूत होऊन शंकरासाठी लागणारं सर्व साहित्य एकत्र करून शंकराची उपासना जो तुम्ही संकल्प करायचा आहे तो संकल्प पहिल्यांदा घ्यायचा. मी हे व्रत कशासाठी करते? हे व्रत मी कुठलाही मानव कुठल्याही मनातली चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत तो करू शकतो. अमुक एकच व्रतासाठी ते संकल्पासाठी हे व्रत केलं पाहिजे असं नाहीये. मग ते कुठलं आहे ते व्रत? अगदी आपल्याला उत्तम, मला सगळीकडे शांती, माझं उत्तम सगळं कल्याण झालं पाहिजे, माझा विवाह लवकर झाला पाहिजे, मी अभ्यास करतोय त्या अभ्यासामध्ये यश प्राप्त झालं पाहिजे, मला अपत्याची संतानाची प्राप्ती झाली पाहिजे, असा कुठलाही संकल्प घेऊन तुम्ही हे व्रत करू शकता. जेवढ्या निष्ठेनं, जेवढ्या आतमध्ये भावाने हे व्रत कराल तेवढं तुम्हाला शंकर लगेच ते फलद्रूप ते सगळं 16 सोमवाराचं व्रत होतं. आणि ते व्रत फलद्रूप होण्यासाठी काय लागतं? न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये. देव ह्या कशातही नाहीये. देव कशात आहे? न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये. भावो हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम. भाव हा देव कशामध्ये आहे? तर तुमच्या भावामध्ये देव आहे माझा. आणि ते मनी नाही भाव आणि देवा मला पाव. आणि हे जे सगळे असं सांगितलेलं आहे, तर तुमचा भाव जर मनात असेल तरच तुम्ही केलेलं जे सगळं जे कर्म आहे ते तुम्हाला यथासांग संकल्पपूर्तीपर्यंत ते जाणार आहे. म्हणून अशा रीतीनं केलेलं शिव. आणि मग त्यावेळी तुम्ही शंकराची संध्याकाळी पुन्हा स्नान करायचं. आणि ही सगळी पूजा शंकराची ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायला सांगितलेली आहे. आणि असं कधी आपल्याला संकष्टी दर महिन्याला येते, तशीच विनायकी येते. शुद्ध पक्षातल्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात, वद्य पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तसेच प्रदोष ही 2 येतात. तर ते दर महिन्याच्या एकादशी झाली, द्वादशी झाली की नंतरची येणारी जी त्रयोदशी आहे त्याला प्रदोष येतो. पंचांगामध्ये, कॅलेंडरमध्ये ते लिहिलेलं असतं प्रदोष व्रत. आणि शिवाचं व्रत केल्याने तुम्हाला उत्तमरित्या जीवनामध्ये जगण्यासाठी जे जे म्हणून काही लागतं ते सर्व गोष्टी प्राप्त होतात. आणि ते बाकीच्या सगळ्या देवांपेक्षा त्याचं व्रत केलं की ते सत्वर प्राप्ती होते. तो पहिल्यांदा तुमची परीक्षा भरपूर घेईल, पण तो एकदा तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात आणि तो प्रसन्न झाल्यानंतर तुम्ही मागाल त्यापेक्षा तो सगळं तुम्हाला देऊन जाईल. मग असं तो कुणाला, मग तो देत असताना कोण मागतंय हे तो बघत नाही. देत असताना त्यांनी रावणाला पण तेवढंच दिलं, भस्मासुराला पण तेवढंच दिलं, आणि तेवढंच तो जो कोणीही भक्त मागेल त्यालाही तेवढंच देणार आहे. तुम्ही ठरवायचं आहे की मला याच्यातून चांगलं करायचं आहे की वाईट करायचं आहे ते. आणि त्यामुळे तुम्ही शंकराची उपासना म्हणून कलियुगामध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. कलौ श्रीपाद वल्लभा असं प्रत्येक पंथामधले कलौ चंडी विनायकौ असं सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कलियुगामध्ये जशी गुरुदेवांची उपासना सांगितलेली आहे, जशी देवीची उपासना सांगितलेली आहे, तशी गणपतीची सांगितलेली आहे, तशी शंकराची पण उपासना सांगितलेली आहे. तर ह्या उपासनेचं हे सगळ्यांना जशी वेदकालापासून चालत आलेली उपासना जमेलच असं नाही. म्हणून मधले जे कोण शंकराचे भक्त येतात किंवा संत मंडळी असतात किंवा उपासक असतात जे मोठे त्या पदाला पोचलेले, ते अशी एखादी अकरणात मंदकरणम श्रेयः या न्यायानं छोटं का असेना ते शंकराचं व्रत सांगतात. आणि त्याच्यातून तुम्ही भगवंताच्या ठिकाणी तुमच्या मनातल्या इच्छा सांगून त्या सगळ्या
पूर्ण होऊन तुम्हाला इप्सित फलं जीवनामध्ये सगळं प्राप्त होऊन या मर्त्य लोकातून जात असताना यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, म्हणजे हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे ते तुम्हाला प्राप्त व्हावं, की पुन्हा इथं आपल्याला यायचं नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम, ह्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी ही सगळी व्रतं सांगितलेली आहे. ही व्रतं स्वतःच्या उन्नतीसाठी आहेतच, पण पुन्हा ह्या भोगभूमी पण ह्याला म्हटलेलं आहे, मर्त्यलोकही म्हटलेलं आहे. तर ह्या सगळे भोग चांगल्या प्रकारचे भोगवून पापपुण्याचा संचय सगळा आहे तो इथं सगळा खर्ची आपला चांगल्या उपासनेसाठी आणि याच्यासाठी घालून तुमचं पाप आहे हे जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न करून उपासना आपली जसजशी वाढवून, आणि असं झालं पाहिजे की मी हे सगळं व्रत करत असताना माझा कुठलाही संकल्पच नाही. शिवलोक मवाप्नोती शिवेन सह मोदते, हाच माझा संकल्प आहे की कुठल्याही प्रकारचं शिवसायुज्यता प्राप्त आणि 4 मुक्ती साधी येल्या. हे अभंग जर बघितली असतील तर सरूपता, समीपता, ह्या ज्या सगळ्या सलोकता, ह्या ज्या सगळ्या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत, त्या 4ही मुक्ती साध्य होऊन ह्या पृथ्वीवरती माझा पुन्हा कुठल्याच योनीमध्ये जन्म झाला नाही पाहिजे, त्यासाठी ह्या सगळ्या देवतांच्या उपासना सांगितलेल्या आहेत. आणि त्यासाठी हे महाशिवरात्रीचं व्रत हे सगळ्यात उत्तमरित्या सांगितलेलं आहे. कारण तो देव तुम्ही जे मागाल, ज्या भावनेनं मागाल ते मुक्त हस्ताने, म्हणून त्याला वरद असंही म्हटलेलं आहे. आणि तो ते आपल्याला सगळं प्राप्त करून देतो. महाशिवरात्र झालं किंवा 16 सोमवार झाले, हे तर वर्षातनं येणारे व्रत आहेत किंवा उपासना आहेत. पण जर रोजच्या दैनंदिन जीवनात मला जर काही करायचं असेल तर ते नेमकं काय करावं? सगळ्यात छान प्रश्न म्हणजे की हे महाशिवरात्रीचं असून पॉडकास्टवरचं सुद्धा रोज काय शंकराची हा भाव जागृत होणं म्हणजेच आपला पॉडकास्ट सक्सेस झालेला आहे. तर तोच सगळ्यात महत्त्वाचा हे आहे की मला काहीतरी रोज करता आलं पाहिजे भगवंतासाठी. कारण मीच चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी काहीतरी रोज शंकराची उपासना करायची आहे असं. तर तुम्ही जी तुम्हाला रुद्राक्षाची माळ सांगितली ती गळ्यामध्ये घालायची आणि त्याचा अगदी नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय असा जप, आणि सतत तो जप इतका झाला पाहिजे की तो मला नंतर माळही लागली नाही पाहिजे. असं ज्यावेळी आपलं होईल त्यावेळी तो आणि मी ह्याच्यात वेगळं काहीच नाही. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि आणि सर्वम खलुमिदं ब्रह्म, हे 3ही गोष्टी म्हणजे मी आणि तू ह्याच्यामध्ये फरकच कुठलाही नाही आपल्यामध्ये. असं ज्यावेळी होईल तो आत्मा एकच आहे सगळ्या सृष्टीचा, असं ज्यावेळी आपल्याला वाटायला लागेल त्यावेळी आपण ही जी मी सांगितलं की रोज ओम नमः शिवाय जसा जप आहे तसा ज्याला त्याचा अधिकार आहे ओम ह्या अक्षराचा उच्चारण्याचा, त्यांनी ओम नमः शिवाय नावाने जप करावा. नसेल तर नुसता ज्याला ओमचा अधिकार नाही त्यांनी नुसता नमः शिवाय असा जप करावा. षडाक्षरी जप करा किंवा पंचाक्षरी जप करा, पुण्य तेवढंच आहे. कारण त्याच्यामध्ये मी शिवाला नमस्कार करतो आणि ओम हे एक ते आद्याक्षर आहे. सृष्टी निर्माण झालं त्यावेळी पहिला जो नाद आला, स्वर आला, तो ओम हा आला. अ उ आणि म ह्याच्याही मध्ये 3ही देवतांचा वास आहे. तर ते असताना तुम्ही नुसतं शिवाचं म्हणून म्हटलं तरी तेवढंच फळ मिळणार आहे. ओम नमः शिवाय असं म्हटलं तरी तेवढंच फळ आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही जपामध्ये हा कमी हा जास्त असं काहीही नाही. काय कमी आणि जास्त तर आपण दिलेला भाव हा कमी आणि जास्त त्या मंत्राचं ठरवतं. ती किती अक्षरं म्हणतो त्याच्यावरती काहीही अवलंबून हे उपासनेमध्ये असत नाही. आणि त्यामुळे तसं जर आपण शिवसायुज्यता प्राप्त होण्यासाठी शंकराचं आपल्या घरामध्ये सगळं असतं तर ती बाणलिंग म्हणजे नर्मदेच्या काठी जे नर्मदेमध्ये म्हणतात ना, नर्मदेतला एक कंकर शंकर असतो. तर तो जो बाण आहे तो शंकर आहे, तो आणून त्याची पूजा केली तर त्याला कुठल्याही प्रकारची प्राणप्रतिष्ठा लागत नाही, काय नाही. नुसतं त्याला पाणी घालायचं, त्याच्यावरती गंध लावायचं, भस्म व्हायचं, एखादं बेलाचं पान व्हायचं, त्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि नुसतं नमः शिवाय असं रोज म्हटलं तरी तुम्हाला शंकराची उपासना आणि शिवतत्व हे तुमच्यामध्ये वाढून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम जे शंकराचार्यांनी निर्वाण षटकमध्ये म्हटलेलं आहे तेच आपल्याला सगळं प्राप्त होणार. आणि यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ह्या पदापर्यंत आपण पोचण्यासाठी ती आपली वाटचाल असू शकेल.
अजून 2 शेवटचे प्रश्न आहेत माझे. एक आहे, की आपण कधी पण आपल्या घरच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही महादेवांचा. तर ते काय कारण आहे? आपण शंकराचा जो फोटो किंवा मूर्ती हे आपण देव्हाऱ्यामध्ये का ठेवत नाही, तर नुसतं शंकर एकटा हा जर तुम्ही ठेवला, तर तो कधीतरी असा ध्यानस्थ बसलेला असतो, कधीतरी उग्र रूपामध्ये असतो. असंच आहे. पण तुम्हाला शंकराची मूर्ती ठेवायची असेल किंवा फोटो तर पार्वतीसह शंकर असलेला तर तो चालेल. पार्वती शंकर का चालणार आहे? तर त्याच्या कुटुंबाचा तो सगळा फोटो पाहिजे. कार्तिकेय, गणपती, पार्वती आणि शंकर. आणि कुटुंब वत्सल असलेली व्यक्ती कधीही रागीट असत नाही. कधीही ती आपल्याला वरद देणारी असते, अभय देणारी असते. त्यामुळे तो फोटो ठेवला तर चालेल. नुसत्या मूर्तीचा ध्यानस्थ मुद्रा असलेला जर फोटो तुम्ही ठेवलात, तर संसारामध्ये ती उपासना योग्य नाही म्हणून सांगितलं. कारण तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारताय आणि जर तुम्हाला वैराग्य प्राप्त झालं, तर तुमच्यावरती अवलंबून असलेले बाकीचे सगळे जीव ते यांनी कुणाकडे बघायचं. म्हणून पती आणि पत्नीनी जर समजा त्यांना उपासना शंकराची करायची असेल आणि फोटो ठेवायचा असेल, तर तो संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवून चालेल. आणि शंकर नुसता ठेवायचा असेल, तर तो बाण स्वरूपात म्हणजे शिवपिंडीच्या स्वरूपामध्ये तो शंकर आपल्या घरामध्ये देवामध्ये पूजेला श्रेष्ठ सांगितलेला आहे. नाही. मला महादेव समजून घ्यायचे असतील, तर कैलास मानसरोवर यात्रा ही इतकी महत्त्वाची आहे का? आणि का आहे? आपण हे सगळं आपल्याकडे त्यांना बोलवतोय. कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे, की आपण त्यांच्याकडे जाऊया. तर ते जाणं म्हणजे त्या कैलास म्हणून आपण म्हणतो आपल्याला तिकडे जाणं शक्य झालं नाही, तर ज्यावेळी शेवटी जातो सगळ्या मनुष्य इथून, त्यावेळी आपण कैलासवासी किंवा वैकुंठवासी असं म्हणतो. तर ते तिकडे कैलासवासी किंवा वैकुंठवासी होण्याच्या आधी तरी इथं साक्षात तिचं स्थान आहे. तर त्या स्थानाकडे जाऊन ते म्हणजे शंकराच्या घरी जाऊन त्याचं दर्शन घेऊन येणं, ही सगळी त्याची मंदिरं बांधलेली आहेत. पण शंकराचं स्थान कुठे आहे सांगितलेलं. शंकर सांगतो, माझं कुठे आहे स्थान? तर मी कैलास पर्वतावरती आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच पॉडकास्टची सुरुवात शंकराच्या स्तोत्रानं केली, कैलास राणा शिवचंद्रमौळी. आणि मग तो कोण आहे? तर त्याचं वर्णन रघुवंशामध्ये कवी कालिदासांनी केलेलं आहे. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपद्यये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. तर आपले ते आई वडील आहेत. तर आपण त्यांची जर लेकरं आहोत, तर आपण बाळांनी कधीतरी आई वडिलांना भेटायला जायला पाहिजे की नाही. म्हणून तिकडे जायचं आणि कैलासाला जाऊन दर्शन घेऊन यायचं. तिथं ओम पर्वत पण आहे. तोही तसा तो दिसतो त्या आकाराचा हे. तर ह्या सगळ्या श्रद्धा आहेत. पण त्या श्रद्धेशिवाय तुम्हाला कुठलंच फलप्राप्ती जीवनामध्ये नाही. आपण मनुष्यानं श्रद्धा ठेवूनच कुठलंही कर्म, मला हे शिक्षक शिकवणारे आहेत त्यांच्यावरती, शिक्षकांवरती श्रद्धा नसेल तर तुम्हाला ती विद्या प्राप्त होत नाही. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे सांगितलेला, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना तस्य सिद्धिर्भवती तादृशी. या 7 ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता विश्वास ठेवा आणि तुम्हाला फलप्राप्ती ही नक्की होणार आहे. ते मग कोण आहे? तर मंत्रावरती पहिल्यांदी. तर मला मी हा मंत्र म्हणू की तो मंत्र म्हणू, की तो मंत्र म्हटला तर काय फळ, तो तुम्ही म्हणताय मंत्र, हा आम्ही का नाही म्हणायचा, अशी शंका मंत्राविषयी उत्पन्नच करू नका. हे सगळे मंत्र जे तुम्हाला गुरु मंत्र देतात, म्हणून दीक्षा द्यायची पूर्वी पद्धत होती. ते गुरु जे मंत्र देतील तो मंत्र मी म्हणायचा, तो माझ्या कल्याणासाठी आहे. कारण गुरुला नक्की माहिती आहे की तर गुरुचं महात्म्य एवढं का आहे. तर गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कोणासी करावा, मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, तयाचे कृपे श्री रघुराज भेटे. त्याची कृपा झाल्याशिवाय तुम्हाला जगामध्ये काहीही प्राप्त होणार नाही. मी कितीही आता हे गुगल, ChatGPT, जेमिनी कितीही आलं तरी ते मला सांगणारं हे बरोबर आहे असं सांगणारं कोणतरी एक पाहिजे. ते त्या ह्याच्यावरून यंत्रानं सांगून ऐकण्यापेक्षा त्या आत्म्यानं कुठल्या सांगितलं आणि जर ते आपण ऐकलं तर ते आपल्याला उन्नतीसाठी योग्य आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते मंत्रे तीर्थे, जी तीर्थ सांगितले, जिथं जाऊन आधीच्या सगळ्या लोकांनी जाऊन त्याला नमस्कार केला आणि त्याच्यातून सगळ्या चांगल्या वाईब्स किंवा त्यांची उपासना त्यांनी केली आणि त्यांचं ह्या जीवनाचं कल्याण झालं त्या तीर्थावरती जाऊन. म्हणून त्या तीर्थाला नावं ठेवायची नाही, ते अमुक असं आहे, ते तमुक तसं होतं, हे असं आहे. तर ते सांगितलं की ते करायचं. आपल्याकडे ते सगळ्यात सांगितले, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, ते आधीचे. आणि हे कुठून आपल्याला बघायला मिळतं?
तर आपल्याकडे प्राण्यांकडे हे बघायला मिळतं. एखादा कुत्रा, आता ते सगळं स्ट्रीट डॉग सुरू आहे सगळं, पण त्याच्यामध्ये एक कुत्रा जर भुंकला तर आजूबाजूचे सगळे कुत्रे भुकायला लागतात. दिसतं एकाच कुत्र्याला कोणतरी आलं आहे किंवा काहीतरी संकट येत आहे, पण ते संकट आले म्हणजे माझा कोणतरी जातभाई हे करतोय तर मलाही त्याला सपोर्ट केलं पाहिजे. ही ज्यावेळी वृत्ती मनुष्यामध्ये येईल त्याचवेळी हे सगळं मनुष्याचं सार्थक होणार आहे जीवन. म्हणजे संगच्छत्वम संवनत्वम संवो मनांशी जागताम असं जे वेदाला अभिप्रेत मनुष्यानं जीवन जगायचं जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला अशानं हे प्राणीमात्राकडून पण शिकायचं. जसे दत्तात्रयाने 24 गुरु केलेले आहेत तसे त्याच्याकडे त्या ठिकाणी बघायचं आहे. तर ते मंत्रे तीर्थे द्विज म्हणजे जो सांगणारे जो द्विज आहे त्यांचं काय असेल त्या आपल्याकडे बोलवलेल्या गुरुजींना, आपल्याकडे बोलवलेल्या ब्राह्मणांना त्याच्यावरती तसा विश्वास ठेवायचा. मंत्रे तीर्थे द्विजे देवे, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी आपलं दैव जाणणारा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञ, भेषजे म्हणजे औषध सांगितलेलं. डॉक्टर पण सांगतात की हे औषध मी देतो, तू माझ्यावरती श्रद्धा ठेवलीस तर हे फळ तुला प्राप्त होईल. एकच गोळी सगळ्यांनी घेऊन सगळ्यांनाच तो औषध आणि आजार बरा होईल असं नाही, पण डॉक्टरांवरती ज्याची श्रद्धा आहे त्यांनी डॉक्टरांनी जे दिलेलं आहे ते नक्की तुम्हाला लाभप्रद असं असणार. दैवज्ञ भेषजे गुरु आणि भेषज गुरु आणि तुम्हाला गुरुनी सांगितलेलं तसंच ते आपल्या गुरूंनी तिथं सांगितलेलं की कैलासाला जा, कैलासाची यात्रा करा. असं जे सगळं आहे ते जर तुम्ही केलं ते ह्या 7 ठिकाणी, तसं त्या ठिकाणी आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे की कैलासावरती शंकराचं स्थान आहे. तो साक्षात कलियुगामध्ये सुद्धा शंकर तिथं आहे. म्हणजे कुठल्याही मनात किंतु परंतु आणायचं नाही, जायचं तिथं नमस्कार करायचा, डोकं ठेवायचं नाही, यायचं. तसंच तिथं जात असताना मध्ये कैलास मानस सरोवर यात्रा एकत्रच आहे, कारण इतक्या लांब पुन्हा कुठे जाणार. तर ब्रह्मदेवाने तिथे उपासना केलेली आहे, सप्त ऋषींनी तिथे उपासना केलेली आहे. तर जिथं ह्या सगळ्या लोकांनी देवतांनी ऋषीगणांनी उपासना केली तिथं आपण जाऊन जर 2 मिनटं बसलो किंवा तिथं नुसतं जरी त्या भूमीमध्ये जाऊन आलो तरी सुद्धा आपल्याला ते वाईब्स मिळतात किंवा ती एनर्जी आपल्याला प्राप्त होते. आणि तिथं सगळं गेल्यावरती शून्य, काहीही नाही आहे. त्यामुळे तुम्ही कितीही जीवनात मी अमुक एक अचीव केलं असं जरी वाटलं तरी ते शेवटी शून्य आहे. का तर आपला हा देह हे सगळं आपल्याला इथं सोडून जायचं आहे. त्यामुळे हे अहिक सुखामध्ये न जास्ती तुम्ही थांबता आधिदैविक आणि आधिभौतिक ह्या हे सगळे ताप सांगितलेले आहेत. आध्यात्मिक हे सगळे 3ही ताप आहेत सांगितलेले. मग काय आहे तर पुन्हा तिथंच आपल्याला यावं लागेल की चिदानंद रूप शिवोहम ह्यासाठी कैलास मानसची यात्रा नक्की केली पाहिजे. गुरुजी धन्यवाद, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं. तुमच्याशी बोलल्यावरती मला असं जाणवलं की महादेव कुठे आहे, तर तुमच्या सुरुवातीपासून तुमच्या शेवटापर्यंत तुमच्या सोबत जी एक शक्ती आहे ती आहे महादेव. आणि एवढं करून तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही शून्य आहात हे कळेल त्यावेळेला तुम्हाला भगवंत प्राप्ती होईल, महादेव प्राप्ती होईल असं मला तरी जाणवलं आहे. त्यामुळे हे इतकं सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. हे संपवत असताना आपण त्याच शंकराकडे मागणी करूया की जी आद्य शंकराचार्याने केली. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. नमः पार्वतीपते हर हर महादेव. तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा हा एपिसोड हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना हा एपिसोड जरूर शेअर करा. आणि त्याचबरोबर जाता आता देसी पॉड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका अशा स्पेशल पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून ओनली ऑन देसी पॉड.